श्री तुषारजी दामगुडे, श्री भरत आमदापुरे, श्री ओमकार दाभडकर आणि सौ शेफालीताई वैद्य यांना मंचावर पुढच्या सत्राला सुरुवात करतो आहे। मला असं वाटतं मंचावर आपले सगळे पाहुणे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत जोरदार झालं पाहिजे। एकदा टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करूया। आतापर्यंत आपण 3 सत्र अनुभवलीत, वेगवेगळे विषयांवर चर्चा झाली। मला असं वाटतं या सभागृहात आज खूप विचारधन घेऊन आपण इथनं बाहेर पडणार आहोत। आत्ताचं सत्र आहे त्याचा विषय आहे डाव्या विचारसरणीची आव्हाने। यासाठी आपल्या मध्ये उपस्थित आहे श्री अभिजित जोग। हे स्नातक विज्ञान घेऊन त्यांनी स्नातक पास केले। त्यानंतरचं त्यांचं शिक्षण हे मार्केटिंग या विषयात झालेलं आहे। ब्रँड कन्सल्टंट म्हणून आपण काम करता। ब्रँडनामा हे आपले पहिले पुस्तक प्रकाशित झाले आहे। त्यानंतर असत्यमेव जयते हे त्यांचे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले आणि हल्ली 17 सप्टेंबरला माननीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते जगाला पोखरणारी डावी विषवल्ली हे पुस्तकही त्यांचे प्रकाशित झाले आहे। आयामचे कार्यवाह श्री विवेकजी मी यांना विनंती करते की त्यांनी अभिजितजींचं स्वागत करावं। आजचे दुसरे वक्ते आहेत या सत्रातले श्री भरत आमदापुरे। मूळ गाव उदगीर, जिल्हा लातूर। शिक्षण IIT दिल्ली येथून त्यांनी MTech पर्यंत केलेलं आहे। बहुराष्ट्रीय कंपनींमध्ये 3 वर्ष काम केलेलं आहे। सन 2014 ते 2017 ते संघ प्रचारक म्हणून काम करत होते। 2018 पासून विवेक विचार मंचसाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत आहेत। आत्तापर्यंत त्यांची 2 पुस्तके प्रकाशित झाली आहेत, शहरी माओवाद आणि डॉक्टर आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम। मी आयाम कार्यकर्ती स्वरदा यांना विनंती करते की त्यांनी यांचं स्वागत करावं। धन्यवाद स्वरदा। आजच्या चर्चासत्रातले तिसरे वक्ते आहेत श्री तुषार दामगुडे। हे सामाजिक कार्यकर्ते आहे, तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। मला वाटतं त्यांचं नाव ऐकल्यावरच ज्या ह्याच्यानी टाळ्या सुरू झाल्या त्याच्या पुढे काही वेगळ्या परिचयाची गरज नाही। मी आयाम कार्यकर्ते आर्चिसजी यांना विनंती करते की त्यांनी तुषारजींचं स्वागत करावं।
इतक्या दमदार विषयाला मला असं वाटतं चर्चा प्रवर्तकही तसेच असायला हवेत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री ओमकार दाभाडकर. सोशल मीडिया, ब्लॉग अशा माध्यमातून सामाजिक आणि राजकीय विषयांवर सतत लेखन, विविध वृत्तपत्र मासिकांच्या मध्ये लेखांचे प्रकाशन, टेलिव्हिजन डिबेट्समध्ये पण यांचा सहभाग असतो. राफेल, पंतप्रधान मोदींचे फॉरेन टूर्स, देशावरील कर्ज, कोरेगाव भीमा दंगल अशा अनेक मुद्द्यावर फॅक्ट चेक करून खोट्या प्रचारामागील सत्य समोर आणण्यासाठी ओमकारजी लोकप्रिय आहेत. पर्यावरण, स्त्री प्रश्न, समानता हे मुद्दे फक्त डाव्या मंडळींच्या हातात न राहता हिंदुत्ववादी लोकांनी देखील हे मुद्दे हाताळावेत. हिंदुत्व नवीन पिढीला अपीलिंग वाटेल असं कूल व्हावं, आकर्षक व्हावं अशा वेगळ्या धाटणीची मांडणी ते सतत करत असतात. मी आयामचे विश्वस्त श्री मिलिंद कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी ओमकारजींचं स्वागत करावं. गोदावरी संवाद नाशिकसाठी पहिला लिटफेस्ट असताना त्यामध्ये काही आनंदाच्या गोष्टी पण आपल्यासाठी होत आहेत. त्याचप्रमाणे आज आत्ता आपल्यामध्ये उपस्थित आहेत नाशिकला नव्यानेच बदलून आलेले पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक. मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आयामचे अध्यक्ष डॉक्टर केळकर यांनी त्यांचा सत्कार करावा. सरांनी 2 मिनिटं शुभेच्छा द्यावी. आपण या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे आयोजक, आपण मला या ठिकाणी बोलवून व्यासपीठावर सत्कार करून 2 शब्द बोलायचा मान दिला त्याबद्दल आपले खूप आभार. खूप चांगलं वाटलं हा कार्यक्रम बघून आणि बरीचशी टीम आमची पुण्याची मित्रमंडळी दिसते त्यामुळे आणखीन चांगलं वाटलं. मी पुण्याला यांचं सर्व काम बघितलेलं आहे आणि ज्या प्रकारे सिस्टमॅटिक कायद्याच्या चौकटीत बसून रिझल्ट्स घेण्याचे जे काही अतिशय उत्कृष्ट, पोलीस विभागाला पण वेळोवेळी खूप सपोर्ट केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी या व्यासपीठावर ओपनली बोलता येत नाहीत कदाचित, पण अतिशय उत्कृष्ट सपोर्ट हे आमचे, म्हणजे आय एम व्हेरी हॅपी टू सी एव्हरीवन हिअर. आणि आता मला माहिती आहे की इकडची ह्यांची जी नाशिक टीम जी आहे तर तसाच सपोर्ट आम्हाला नाशिक टीमकडून पण नक्कीच मिळेल. तर आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. काही इश्यूज जे आहेत आपल्या देशासमोरचे किंवा सोसायटीसमोरचे जे आपल्याला क्लिअरली दिसत नाहीत, म्हणजे जसं बेडूक पाण्यात असता त्याला जर गरम पाण्यात उकळत्या पाण्यात टाकलं तर तो झटक उडी मारतो. हळूहळू पाणी जर गरम केलं तर ते त्याला समजत नाही आणि तो मरतो. तसंच काही गोष्टी होत राहतात आणि त्या मॉनिटर करण्याची जी काही जबाबदारी असते किंवा जी जाणीव असायला पाहिजे ती जर आपण योग्य वेळी जर आपण त्याला मॉनिटर करून त्याला जर आपण काही गोष्टी नाही केल्या तर खूप मोठं नुकसान पुढे होऊ शकतं. तशाच प्रकारचं जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे आणि अर्बन नॅक्सलिझमचं जे धोका संभवतो आहे, तर त्यामध्ये अनेक शहरांमध्ये आणि शहराच्या आजूबाजूच्या ज्या इंडस्ट्रियल इस्टेट्स असतात किंवा ज्या बाकी काही वल्नरेबल एरियाज असतात, तर त्यामध्ये जो वल्नरेबल एरियाजचा जो टार्गेट त्यांचं केलं जातं, तर त्यामध्ये मी तुषारजींचं बरंचसं बघितलेलं आहे. खूप त्यांनी अवेअरनेस केलेला आहे. पोलीस डिपार्टमेंटसाठी पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केल्या आहेत. त्यांचं बुक पण आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये पुण्याला वापरत होतो. इथेही मी त्यांना आत्ता म्हटलं की आपण आता इथे पण सेशन्स केले पाहिजेत, कारण नाशिक इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट सिटी. टेररिझमच्या दृष्टीने, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तर थँक्यू आयोजकांनी हा कार्यक्रम घेतल्याबद्दल, आणि असेच कार्यक्रम आपण पुढे घेत राहू. नाशिक पोलीस बरोबर पण आपले कॉर्डिनेशनमध्ये काही कार्यक्रम झाले तर विल बी व्हेरी हॅपी.
आणि थँक्यू. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद. धन्यवाद सर. जगाला पोखरणारी डावी विषवल्ली श्री अभिजित जोग लिखित पुस्तक 17 सप्टेंबरला माननीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते प्रकाशित झालं आणि अवघ्या 1 महिन्यात त्याची 3री आवृत्ती आज प्रकाशित होते आहे परत. तर याचं लोकार्पण सौ शेफालीताईंच्या हस्ते व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद शेफालीताई. मला असं वाटतं फार वेळ न घेता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि मी सूत्र ओमकारजींच्या हाती स्थापित करते. थँक्यू. सकाळपासून आपण हिंदुत्व, राष्ट्र या अनुषंगाने बरंच ऐकलं, बरेच प्रश्न विचारले, खूप चर्चा झाली. देशासमोर आज वेगवेगळे प्रश्न आपल्याला उभे राहिलेले दिसतात. काही राजकीय, काही आर्थिक, काही सामाजिक. नॅरेटिव्ह सेट होत असताना या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांना समाज म्हणून आपण कोणत्या दिशेने बघावं, हे प्रश्न कसे हाताळावे, याचे काही वेगवेगळे विचार असू शकतात. त्या सगळ्या विचारांच्या मुळात म्हणजे मतभेद असू शकतात की मग तो पर्यावरणाचा प्रश्न असेल, स्त्री प्रश्न असतील, धर्माचे प्रश्न असतील, धर्मजागरणाचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांना कसं हाताळावं यात मतभेद असू शकतात. पण जर आपल्याला सर्वांना हे मनापासून माहिती आहे की आमच्यात मतभेद जरी असले तरी आमचा मूळ हेतू चांगला आहे, तर इट्स ओके. प्रॉब्लेम तेव्हा होतो आणि आपण आता चर्चा तोच प्रॉब्लेम निर्माण करणाऱ्या एका विचारावर करणार आहोत जिथे मूळ हेतूच डाऊटफुल आहे. डाऊटफुल नाहीच, आपल्याला माहितीच आहे तो हेतूच वाईट आहे. तो हेतू तो विचार म्हणजे डावा कम्युनिस्ट माओवादी विचार. तर पहिला प्रश्न मी थेट अभिजित सर तुम्हालाच विचारतो की आपण आपल्या डावी वाळवी या पुस्तकात हे म्हटलं की सांस्कृतिक मार्क्सवाद हा देशासमोरचा सर्वात मोठा धोका आहे. हे सगळे प्रश्न मी आत्ता जे इंट्रोडक्शनमध्ये सांगितले त्या सगळ्यांच्या मुळाशी हा सांस्कृतिक माओवाद हाच खूप मोठा धोका आहे असं तुम्हाला का वाटतं? सांस्कृतिक मार्क्सवाद आधी आपण एक थोडीशी पार्श्वभूमी बघूया की मार्क्सवादाचा प्रणेता कार्ल मार्क्स यांनी असं म्हटलं होतं की ज्या देशांमध्ये सगळ्यात जास्ती औद्योगिकरण झालं आहे त्या देशांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कम्युनिस्ट क्रांती होईल. म्हणजे जर्मनी आणि इंग्लंड या 2 ठिकाणी क्रांती होईल असं त्यांनी म्हटलं होतं. पण त्या 2 देशांमध्ये अजिबात क्रांतीचा मागमूसही नाही. क्रांती झाली ती रशियामध्ये जिथे औद्योगिकरण अजिबात झालं नव्हतं. मग या सगळ्या कम्युनिस्ट लोकांना प्रश्न पडला की मार्क्सनी सांगितलेलं सगळं खोटं कसं ठरलं आणि पाश्चिमात्य जग जे आहे ते पाश्चिमात्य जग कम्युनिस्ट क्रांतीला का स्वीकारत नाही. याच्यावर जेव्हा त्यांनी विचार सुरू केला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की या पाश्चिमात्य जगामधली जी संस्कृती आहे किंवा ज्या सांस्कृतिक संस्था आणि इन्स्टिट्यूशन्स असं त्याला त्यांनी म्हटलं, या इन्स्टिट्यूशन्स इतक्या स्ट्रॉंग आहेत की तिथल्या लोक त्या संस्कृतीला आपली संस्कृती मानतात आणि त्यामुळे ते क्रांतीमध्ये सहभागी होत नाहीत. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की बंदुकीच्या मधनं येणारी रक्तरंजित क्रांती ही स्ट्रॅटेजी त्यांनी सोडून दिली आणि त्यांनी वाळवीसारखं हळूहळू आतून पोखरत या सगळ्या संस्था आणि ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना पोखरून टाकायचं आणि त्या योगे आपली क्रांती आणायची अशी एक लाँग टर्म स्ट्रॅटेजी त्यांनी ठरवली. आणि त्यामुळे कुटुंब व्यवस्था, शिक्षण, देशप्रेम, न्यायसंस्था या ज्या सगळ्या संस्था आहेत ज्या आपल्या समाजाचा आपल्या देशाचा आधार असतात त्या संस्थाच आतून पोखरून टाकायच्या. आणि ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. 100 वर्षापूर्वी त्यांनी ही स्ट्रॅटेजी बनवली आणि गेल्या 100 वर्षात त्यांनी जे लिहून ठेवलं होतं
बरोबर त्या बरहुकूम ह्या सगळ्या गोष्टी घडत आलेल्या आहेत. कुटुंबसंस्थेचा विध्वंस पाश्चिमात्य जगतात कसा झाला आहे आपल्याला माहिती आहे. देशप्रेम ठिकठिकाणी लोकांना आपल्याच देशाचा द्वेष करायला कसं शिकवलं जातं हे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी इतिहासाचं कसं वेपनायझेशन केलं जातं हे आपण बघतो आहोत. तर ही जी स्ट्रॅटेजी आहे त्यांची की सगळ्या सांस्कृतिक संस्था पोखरून टाकायच्या, संस्कृती नष्ट करायची आणि त्यायोगे डेमोक्रॅटिक जग जे आहे, लोकशाही जग जे आहे, त्या लोकशाही जगाला आपल्या गुडघ्यांवर खाली बसायला भाग पाडायचं, ही स्ट्रॅटेजी त्यांची असल्यामुळे हा सगळ्यात मोठा धोका आहे. हे त्यांनी अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात घडवलं आहे, पश्चिम युरोपात खूप मोठ्या प्रमाणात घडवलं आहे आणि आता त्यांचं पुढचं जे टार्गेट आहे ते पुढचं टार्गेट भारत देश आहे आणि भारतावर हा हल्ला आता सुरू झालेला आहे. त्याची अनेक उदाहरणं आपण वाटलं तर या चर्चेत बघूया की आणि सगळ्यात धोका असा आहे की हे सगळं घडतं ते अत्यंत आकर्षक अशा मुखवट्यानं घडतं. म्हणजे सामाजिक न्याय, स्त्रीमुक्ती, पर्यावरणवाद हे सगळे मुखवटे पांघरून त्याच्यामागे समाजात जास्तीत जास्त संघर्ष कसा निर्माण होईल, एकमेकात भांडणं कशी होतील आणि तो संघर्ष सतत भडकत राहून शेवटी अराजक कसं माजेल आणि विध्वंस कसा देशाचा होईल, ही ती स्ट्रॅटेजी आहे. हे कदाचित ऐकताना असं वाटेल की असं एवढं कोणी 100 वर्ष प्लॅन करून कसं काय करेल, पण जर तुम्ही बघितलं की त्यांनी जे काही लिहून ठेवलं होतं बरोबर त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर आपल्याला लक्षात येईल की ही किती घातक आणि किती भयंकर अशी ही स्ट्रॅटेजी आहे. आणि त्यासाठी अमेरिका आणि पश्चिम युरोप आज जे सहन करतं आहे ते आपल्याला जर लागू नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण आजच जागा व्हायला पाहिजे आणि हा धोका समजून घ्यायला पाहिजे आणि त्याचा विरोध करायला पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणतो की सांस्कृतिक मार्क्सवाद देशासमोरचा सगळ्यात मोठा धोका आहे, सगळ्यात मोठं संकट आहे, कारण की ते आपल्याला दिसत नाही. जे दिसतं त्याचा आपण प्रतिकार करू शकतो, पण जे दिसतच नाही आणि जे खूप चांगल्या आकर्षक मागणं येतं आहे ते ओळखणं फार गरजेचं आहे. शेफाली मॅम, ह्याला कनेक्टिंग तुम्हाला प्रश्न विचारतो की आत्ता सरांनी जे चित्र उभं केलं ते सगळं ऑन ग्राउंड फॉर ओव्हर सेंच्युरी आपण सगळीकडे बघतोय. आपण म्हणजे मी तुम्हाला आपण म्हणतोय पण तुम्ही रिलेटिव्हली न्यू एज मीडिया वापरणाऱ्या ज्या पिढीने ते पटकन पकडलं त्यात तुम्ही खूप पुढे आहात. तुम्ही फार पटकन हा ट्रेंड पकडलात आणि त्यात तुम्ही आत्तापर्यंत ट्रोलिंग सहन केलेत, शिवीगाळ सहन केली आहेत फार, म्हणजे वी ऑल सी दॅट. ह्यात तुम्हाला हे जे खुनशीपण मार्क्सवादी विचारांमधलं दिसतं ते तिथे कुठेतरी रिफ्लेक्ट झालेलं जाणवतं का, हा पहिला प्रश्न. आणि त्याचा उपप्रश्न हा, त्याचा इम्पॅक्ट आता ह्या जनरेशनवर सुद्धा होताना कुठे दिसतोय का? इम्पॅक्ट प्रचंड आहे, कारण हे जे सांस्कृतिक मार्क्सवाद जो आहे तो अभिजितने सांगितलं तसं सगळ्याच संस्था मोडीत काढायच्या आणि त्यातल्या सगळ्या संस्था म्हणजे आपण रूढार्थाने अर्थ घेतो की सरकार ही एक संस्था आहे, ज्युडिशियरी एक संस्था आहे, पण सगळ्यात प्राथमिक संस्था कुठली आहे ज्या संस्थेशी आपण जन्मल्या दिवसापासून संबंधित राहतो, ती संस्था म्हणजे कुटुंब. तर ती संस्था सगळ्यात पहिल्यांदा ह्या लोकांनी अटॅक केली, ठरवून अटॅक केली. म्हणजे त्यांच्या जर स्ट्रॅटेजीज तुम्ही अभिजितच्या पुस्तकामध्ये जर वाचलं तर फॅमिली, कुटुंब या संस्थेवरती आघात करायचा आणि त्याच्यासाठी लोकांना इंडिव्हिज्युअलिस्ट बनवायचं, जास्तीत जास्त व्यक्तिवादी बनवायचं आणि त्यांना कुटुंबापासून तोडायचं. कुटुंबापासून तोडलं की माणूस समाजापासून तुटतो, समाजापासून तुटला की तो देशापासून तुटतो. असं ते तुटले पण आहे, ते स्टेप बाय स्टेप होत जातं. आणि त्याचा दुसरा एक अलिखित असा नियम तो म्हणजे एकदा तुम्ही खूप व्यक्तिवादाच्या जेव्हा आहारी जाता तेव्हा तुम्हाला मग एक एकटं गाठून त्याच्यावरती अटॅक करणं सोपं जातं आणि तेव्हा तो जो अटॅक होतो आणि जे डाव्या विचारांचे लोक असतात ते अटॅक हे सगळ्यांच्या बाबतीत झालेलं आहे. विष्णूच्या बाबतीत झालेलं आहे, साई दीपकच्या बाबतीत झालेलं आहे, तुझ्याही बाबतीत झालेलं असेल, अभिजितच्या बाबतीत झालेलं आहे. तर तुम्ही काय सांगताय ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं आणि तुम्ही कोण आहात ह्यावरती अटॅक केला जातो आणि त्याच्यामुळे तुम्हाला मग मनुवादी, तुम्हाला मग पेट्रियार्कल सुप्रीमसिस्ट, कास्टिस्ट अशी लेबलं पहिली चिटकवली जातात आणि त्या लेबलांवरती अटॅक होतो. आणि बेसिकली हे काय असतं की तुम्ही काय म्हणता ते त्यांना ऐकूनच घ्यायचं नसतं, त्याचा प्रतिवाद करायचाच नसतो. तुम्ही किती तार्किकपणे बोललात तरी दे ट्राय टू अटॅक यू पर्सनली, डिस्क्रेडिट युअर रेप्युटेशन आणि आधी ते करून मग तुम्ही काय म्हणतायला काही अर्थ राहत नाही.
आता इथे छोटासा फक्त 1-2 मिनिटाचा वेळ घेते. आता हा अटॅक प्रत्येकावरच होतो, म्हणजे हिंदुत्वाची बाजू ज्याने धरून लावलेली आहे कुठल्याही फोरममध्ये त्यांना अशा हल्ल्यांचा सामना करावा लागलेलाच आहे. पण जर तुम्ही बाई असाल तर त्याला अजून एक डायमेन्शन येते, ती म्हणजे तुमच्या चारित्र्यावरती किती सहजपणे शिंतोडे उडवता येतात. म्हणजे याचं फक्त मी एक उदाहरण सांगते जे मी आज 500 लोकांच्या हॉलपुढे बिंदासपणे सांगू शकते, कारण आत्ता मी तेवढी स्ट्रॉंग आहे. पण जेव्हा सुरुवातीला मी सोशल मीडियावरती लिहायला लागले होते तेव्हा माझी फेसबुक वॉल सगळ्यांसाठी ओपन पण नव्हती. मी फक्त इतकंच म्हटलं होतं, ही 2013ची गोष्ट आहे, तेव्हा मोदी नुकतेच भाजपचे मोदी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून ते हे झाले होते. तेव्हा मी माझ्या फेसबुकवरती फक्त असं स्टेटमेंट केलं होतं की ह्यांना ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे, हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, ही शुड बी गिवन अ चान्स, त्यांना एक संधी मिळाली पाहिजे पंतप्रधानपदाची. तर त्याच्यावरती कुणाचाही कसलाही संबंध नसताना एका 70 ते 75 वर्षाच्या थेरड्याने, जो माझा मित्र पण नव्हता, माझ्या मित्राच्या मित्राचा मित्र होता, त्याने एक्सप्रेसली माझ्या वॉलवरती येऊन असं वाक्य लिहिलं होतं, इफ यू लाईक मोदी सो मच वाय डोंट यू गो स्लीप विथ हिम. आणि हे मी आत्ता सांगू शकते कारण इट इज नॉट अ रिफ्लेक्शन ऑन मी. ते माझ्यावरती नाही आहे, ते त्या माणसाची लायकी काय आहे, त्याचा काय दर्जा आहे हे दाखवतं. पण असे अटॅक जेव्हा तुमच्यावरती होतात, आणि स्त्रियांवरती तर होतातच होतात, आणि ह्याच्यापेक्षा कितीतरी वाईट, म्हणजे मी फोटोसकट दाखवू शकते, इट्स अ स्टोरी. पण ते कशासाठी करतात? कारण त्यांना भीती असते तुमची आणि तुमच्या विचारांची, आणि ते तुमची विचारांची लढाई विचारांनी लढू शकत नाहीत, म्हणून ते तुमच्यावरती पर्सनल अटॅक करतात. आणि त्याच्यासाठी बोलत राहणं गरजेचं आहे. जे साई दीपक म्हणाला, जे विष्णूजी म्हणाले की जो बोल सकता है जो बोले, जो लिख सकता है वो लिखे, जो और कुछ नहीं कर सकता है वो जो कर रहे हैं उनके पीछे खड़ा रहे, हे महत्त्वाचं आहे. तुषार आणि भरत दोघांनाही हा प्रश्न कंबाईन विचारतो, तुम्ही दोघे उत्तर द्याल. कारण तुम्ही आपण जे आत्तापर्यंत वैचारिक फ्रंटवर प्रश्नोत्तरं जी 2 झाली त्याचं ऑन ग्राउंड आपल्या सर्वांसमोर 4 दिवस आपण सर्वांनी अनुभवलेलं प्रकरण म्हणजे कोरेगाव भीमाची दंगल. आणि म्हणजे मी डोंबिवलीचा आहे, मी थोडा वेळ घेतो, पण आम्हाला म्हणजे लिटरली जर आम्हाला 6 महिने आधी दिसत होतं की समथिंग इज गोइंग टू हॅपन. व्हॉट्सॲपवर ते व्हिडिओज जात होते, आपल्याला एकत्र यायचं आहे, पेशवाई वगैरे वगैरे ते सगळं, आणि वी वर सीइंग धिस की समथिंग इज गोइंग टू हॅपन. त्यांचा कॅम्पेन काय मास लेवलवर चालू होतं. ते सगळं घडून गेल्यानंतर त्याचे पडसाद सगळीकडेच पडले, आणि ते सगळं खूप जवळून त्याच्याशी लढणं, त्याचे धागेदोरे समजून घेणं आणि ते समोर आणणं हे तुषारदानी केलं, आणि नंतर भरतनी पुस्तकात केलं. तर तुम्हाला हे सगळं आपण ह्याच्या वैचारिक चर्चा करतो, त्या जेव्हा रस्त्यावर असं काहीतरी घडवून आणतात तेव्हा त्यात काय जाणवतं, काय वेगळं दिसतं, किंवा त्याचे ते किती खोलवर रुजले, याची व्याप्ती किती आहे, हे कसं कळतं? नमस्कार. सर्वप्रथम मी आयोजकांना धन्यवाद देतो की इतकी मोठी मंडळी, जे साई दीपकजी असतील, विष्णू जैनजी, शेफालीताई आहेत, जोग सर आहेत, ज्या परिषदेमध्ये अशा मंडळींचा सहभाग आहे, त्या परिषदेमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील बोलण्याची काही संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. आत्ता ओमकार जो विषय म्हटला की कोरेगाव भीमाचं प्रकरण, आणि त्या अनुषंगानं शहरी माओवाद ही एक टर्म समोर आली. तर आता सरांनी सांगितलं मार्क्सवादाची पार्श्वभूमी, मग त्याच्या विचाराच्या अनुषंगानं रशियामध्ये जी रक्तरंजित क्रांती झाली, जवळपास 65 मिलियन पीपल त्यांनी मॅसॅकर केलं रशियामध्ये. नंतर चीनमध्ये माओनं तेच केलं, 20 मिलियन लोक त्यांनी अक्षरशः मारले, नरसंहार केला. आणि त्याच विचारानं प्रेरित होऊन आपल्या देशामध्ये पण अशी क्रांती केली पाहिजे म्हणून काम करणारा एक मोठा वर्ग तेव्हापासूनच आपल्या देशामध्ये देखील आहे. आपला देश स्वतंत्र झाला, आपण संसदीय लोकशाही स्वीकारली, एक संविधानिक लोकशाही स्वीकारली. त्यानंतर अपेक्षित असं होतं की जितक्या काही सामाजिक राजकीय चळवळी आपल्या देशामध्ये असतील त्या सगळ्यांनी संविधानिक फ्रेमवर्कमध्ये बसून इलेक्शनच्या माध्यमातून आपलं राजकारण समाजकारण करावं. पण हा जो माओवादी ग्रुप आहे तो कॉन्स्टंट त्याच्या क्रांतीवर ठाम आहे, म्हणजे आम्हाला ह्या देशामध्ये सशस्त्र क्रांतीच करायची आहे असं त्याचा उद्देश आहे. आणि ही लोकशाही
फेकून द्यायचे, उलथवून टाकायचे आहे, सशस्त्र क्रांती करायची आहे. म्हणजे पॉवर फ्लोज थ्रू द बॅरल ऑफ गन हे त्यांचं स्लोगनच आहे. मग त्यासाठी त्यांनी तो जंगल भाग कॅप्चर केला. सुरुवातीला त्यांनी तिथं आपलं बस्तान बसवलं. तो सगळा इतिहास वेगळा आहे. पण त्यांना केवळ जंगल भागापुरतं मर्यादित राहायचं नाही आहे. त्यांना अल्टिमेट त्यांचं उद्देश आहे की दिल्लीची सत्ता हस्तगत करायची, आणि ते पण सशस्त्र क्रांती करून. पण त्यांना माहिती आहे की अनलेस अँड अंटील लोक तुमच्या बाजूनं येणार नाहीत तोपर्यंत ही क्रांती यशस्वी होणार नाही. म्हणून केवळ जंगलामधलं एक 10-15 हजार नक्षलवादी सैन्य असून पुरेसं नाही. जर जनता तुमच्या बाजूनं आली आणि एक वातावरण तयार झालं अराजकतेचं, तर आपण स्टेट पॉवरला ओव्हरथ्रो करू शकतो, अशी त्यांची थेरी आहे. त्याच अनुषंगानं ते शहरी भागामध्ये काम करतात. आता अनेकांना वाटतं की नक्षलवादी म्हणजे केवळ जंगल भागामध्ये बंदूक घेऊन असतात आणि पोलीस आणि त्यांच्यामध्ये काही चकमकी होतात, एन्काउंटर होतं, काही जवान शहीद होतात, काही नक्षली मारले जातात. पण तेवढंच ते मर्यादित नाही. जेवढे नक्षलवादी जंगल भागात आहेत तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक शहरी भागात आहेत. त्यांना लागणारा सगळं सपोर्ट सिस्टीम, रिक्रुटमेंट ही सगळी शहरी भागातून चालते. आणि कोरेगाव भीमाच्या अनुषंगानं सांगायचं झालं तर इतिहासाची मोडतोड करणे, दोन समाजामध्ये द्वेष पसरवणे आणि दंगल होईल असं वातावरण निर्माण करणे ही त्यांची लिखित स्ट्रॅटेजी आहे. त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत, ते सगळं माझ्या पुस्तकामध्ये मी घेतलेलं आहे. तर ती कोरेगाव भीमा हे शहरी माओवादाची एक प्रयोगशाळा आहे आणि त्यांना त्यामध्ये बऱ्यापैकी यश देखील आलेलं आहे. जी कायमची समाजामध्ये दरी निर्माण करण्यात त्यांनी यशस्वी झालेले आहेत, ती शहरी माओवादाची एक मोडस ऑपरेंडी आहे. ते टिपिकल एक्झाम्पल आहे. तेच झालेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि सुरुवातीपासून अंदाज होताच ह्याच्यामध्ये जे काम करतात आपले काही कार्यकर्ते त्यांना फॉलोअप घेत होते. हे कबीर कला मंच असेल, रिपब्लिकन पॅन्थर असेल, हे संघटना काय करतायत, त्यांचे कार्यकर्ते काय करतायत, ते काय पुस्तिका छापतायत, काय पत्रकं वाटप करतायत, तो अंदाज होता. आणि नंतर ती कारवाई वगैरे झाली. तुषारजी त्याबद्दल जरा सविस्तर बोलतील. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जेवढे नक्षलवादी जंगलात आहेत त्यापेक्षा अधिक शहरी भागात देखील आहेत. हे वास्तव आहे. आज आपण सगळेच सोशल मीडियामध्ये यूट्यूब असेल, व्हॉट्सॲप असेल किंवा इतर कुठल्या तरी माध्यमातून या सगळ्या जगाशी जोडले गेलेलो आहोत. जसं भरतजींनी उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की अरे ही कुठं आपल्यापर्यंत आलेली लढाई आहे, आपण तर सुरक्षित जगतो आहे, आपली प्रगती करतो आहे, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, तर आपल्या या सगळ्याशी काही संबंध नाही. पण आपण एका भ्रमामध्ये जगत आहोत. कारण हे असं न असता आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत त्या बघता हे सगळं आपल्या दारापर्यंत कधीच येऊन पोचलेलं आहे. उदाहरणार्थ जसं ओंकारने उल्लेख केला की ती जी काही दंगल झाली होती पुण्यामध्ये, तर ती कदाचित पुण्यामध्ये झाली असेल म्हणून कदाचित नाशिककरांना काही वाटणार देखील नाही. पण जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा जो काही बंद पुकारला जातो, तेव्हा जी काही दगडफेक होते, त्याच्यातून संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण ढवळलं जातं आणि आपल्या औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, या सगळ्यावरती त्याचा इफेक्ट होतो. आता इथं आपण बघताना सर इथं उपस्थित आहेत, तर त्यांना कल्पना आहे की जोपर्यंत आपल्या इथं बसलेले समजा आज इथं 500 नागरिक असतील, तुम्ही प्रत्येकजण एक सजग पोलीस होत नाही तोपर्यंत हे सगळं रोखणं अवघड असतं. कारण आज आपलं कितीही पोलीस दल असलं तरी ते काय प्रत्येक नागरिकाला जाऊन त्याच्या घरी संरक्षण देऊ शकत नाही किंवा लक्ष ठेवू शकत नाही. आज CCTV वगैरे असतील तरी आपण जोपर्यंत आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, आपल्या सोसायटीमध्ये कोण येऊन राहतं आहे, उदाहरणार्थ एक 40 वर्षांपूर्वी 300-400 लोकवस्ती असलेलं एक हिंदू बहुल गाव म्हणतो मी त्याला, ते 40 वर्षामध्ये ISIS किंवा अल कायदा सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचं हब कसं बनतं. मी काही फार 200 वर्षांचा प्रवास नाही सांगितला. ते पुण्यामधला कोंडवा नावाचा भाग आहे की जिथं सातत्याने असे अतिरेकी सापडले जातात. मग अशी माझे मित्र उद्योजक सुधीर मुतालिक भेटले, त्यांना मी तेच सांगितलं की तुमच्या नाशिकला जर पुणे बनवायचं नसेल तर तुमच्या उपस्थित असलेल्या प्रत्येकाला जागरूक राहावं लागेल. आपल्या आजूबाजूला कोण राहायला येतं आहे, तो काय पुस्तकं वाटतो आहे, तो काय व्याख्यान देतो आहे, तो कुणाशी काय चर्चा करतो आहे, हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. आणि हे बघत असताना
आपल्याला दिसेल की इतिहासाचं फार मोठ्या प्रमाणात तोडफोड चालू आहे. मग कुणी उठतो आणि त्याच्यावरती काही म्हणजे पुण्यामध्ये एक मूलनिवासी प्रकाशन म्हणून आहे. तुम्ही जर त्यांची पुस्तकं ऑनलाईन जरी बघितली, त्याचे एक एक हेडिंग जर बघितलं तर तुमचं आतून असा संताप होईल की अरे यांना ही अशी परवानगी देतं कोण. पण त्या संदर्भात ते सक्षम कायदे नसल्यामुळं त्याची पळवाट घेऊन असे पुस्तकं छापली जातात. ती पुस्तकं बहुतांश म्हणजे मोठ्या प्रमाणात वाटली जातात. ती वाचून काही तरुणांचं डोकं खराब होतं, ते अशा काही लोकांच्या गळाला लागतात आणि मग आपल्याला कुठंतरी बॉम्बस्फोट, कुठंतरी काहीतरी दंगल, कुठंतरी काही मारामारीची संघर्षाची घटना घडलेली दिसते. आणि म्हणूनच मी म्हणेल की आपल्या प्रत्येकाने सजग राहिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय घटना घडत आहेत हे बघितलं पाहिजे. परफेक्ट. तुषार आत्ता जे म्हणाले ना की इतिहासाची मोडतोड ते करतात आणि मग ते काय कुठले तरी हिस्टॉरिकल इव्हेंट्स काढून त्यातून काहीतरी निष्कर्ष काढतील. अख्ख्या डाव्या विचारांनी जगभरात, भारतात तर केलंच आहे. हा त्यांचा पॅटर्न दिसतो की इतिहासातले काही आयसोलेटेड इन्सिडेंट्स घेणं, त्यांचा काहीतरी खूप एक्स्ट्रीम टोकावर नेऊन त्याचा काहीतरी निष्कर्ष काढणं, अशा प्रकारे इतिहासाची मोडतोड करणं आणि समाजात सरळ धिस विरुद्ध दॅट, म्हणजे एक कोणीतरी आहेरे विरुद्ध नाहिरे असेल, एक शोषक आणि शोषित असेल, कोणीतरी वर आहे कोणीतरी खाली, आणि अख्खा समाज त्यांना क्लिअर कट 2 वर्गात डिव्हाइड करायचा आहे. हा पॅटर्न जगभरात सगळीकडे दिसतो. भारतात तर आपण बघतच आहोत. हा पॅटर्न त्यांनी भारतात इम्प्लिमेंट करत असताना त्यांनी ज्या काही स्ट्रॅटेजीज वापरल्या त्याचे परिणाम आपल्याला आता दिसत आहेत. या परिणामांकडे पॉलिटिकल स्पेक्ट्रममधून सुद्धा आणि सोशल स्पेक्ट्रममधून सुद्धा तुम्ही कसं बघता? इतिहासातून आपल्याला मुख्य काय मिळतं तर आपल्याला आपली ओळख मिळते. आणि आपली ओळख जर आपण नीट समजून घेऊ शकलो नाही तर लोक त्यांना सोयीची असेल ती ओळख आपल्यावर लादतात. आणि म्हणून आपल्याला आपली खरी ओळख कळू नये यासाठी आपला इतिहास मोडून तोडून विकृतीकरण करून आपल्याला सांगण्यात येतो. भारतात ही सुरुवात केली पहिल्यांदा ब्रिटिशांनी. त्यांनी आपल्याला आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत सांगितला. त्यात असं सांगितलं की उच्चवर्णीय हे बाहेर न आलेले आहेत, बहुजन समाज हे इथले मूळ निवासी आहेत. ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आपल्यावर लादून त्यांनी आपल्या देशामध्ये अनेक फॉल्ट लाईन्स ज्याला आपण म्हणतो किंवा विभाजन होईल अशा गोष्टी आपल्या देशामध्ये त्यांनी निर्माण केल्या. ब्रिटिशांनी केल्या, ठीक आहे, ते परदेशी होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा हाच प्रकार सुरू राहिला म्हणण्यापेक्षा आणखीन तीव्रतेने ह्या गोष्टी सुरू झाल्या. आणि याचं मुख्य कारण म्हणजे इतिहास हे क्षेत्र जे आहे ते आपण डाव्यांच्या हातात देऊन टाकलं. त्यांना आंदण दिल्यासारखं ते देऊन टाकलं. आणि त्यांनी देशात जास्तीत जास्त विभाजन कसं होईल, देशात जास्तीत जास्त भांडणं कशी होतील, अनेक गटांमध्ये समाज विभागला जाऊन त्या गटांमध्ये सतत संघर्ष कसा होईल, हेच त्यांचं उद्दिष्ट असल्यामुळे त्यांनी हे अत्यंत प्रकर्षाने केलं. हे फक्त भारतात केलं असं नाही तर अमेरिकेतसुद्धा त्यांनी हेच केलेलं आहे की रेसिझम किंवा वंशवाद हीच अमेरिकेची ओळख आहे हे त्याच अमेरिकेच्याच नागरिकांवरती ठसवण्यासाठी त्यांनी एक नवीनच थेअरी काढली आहे. आपल्याला माहिती आहे की 1776 साली अमेरिकेची स्थापना झाली असं आपण म्हणतो, कारण तेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांनी त्यांचं एक घटना तयार केली आणि स्वतंत्र राष्ट्र तयार झालं. पण आता कम्युनिस्ट किंवा वोक ज्याला आपण म्हणतो, वोकिझम, त्या लोकांनी अमेरिकेत असा एक नवीन प्रचार सुरू केला आहे की अमेरिकेची स्थापना ही 1619 साली झाली. का तर 1619 साली आफ्रिकेतून गुलामांचा पहिला गट अमेरिकेला येऊन उतरला. आणि म्हणून 1776 साली नाही तर अमेरिका वॉज फॉर्म्ड इन 1619. का असं सांगायचं तर अमेरिकेची ओळख म्हणजे गुलामी, स्लेव्हरी आणि रेसिझम हीच फक्त अमेरिकेची ओळख आहे हे त्यांना ठसवायचं आहे. जसं भारताची ओळख ही फक्त जातीयवाद, आणखीन पॅट्रियार्की आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या भारताशी जोडू बघतात. आणि म्हणून मग डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व अशा स्वरूपाच्या ते ज्या चळवळी सुरू करतात, ज्याला अमेरिकेतली सगळी विद्यापीठं त्या चळवळीत सामील होतात. आणि हिंदुत्वाचा विनाश कसा करता येईल हा एक मोठा विषय म्हणून तिथे घेतला जातो. तो केवळ याच्यामुळे की एक पूर्ण खोटी ओळख की भारत म्हणजे जातीयवाद, भारत म्हणजे अस्पृश्यता, भारत म्हणजे स्त्रियांवरती अत्याचार, ही ओळख आपल्यावरती लादण्यासाठी खोटा इतिहास हा रुजवला जातो आणि त्याच्या आधारावर या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि या सगळ्याच्या मागे या डाव्या शक्ती जाणीवपूर्वक या गोष्टी घडवत असतात हे आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. हे आपोआप घडत नाही,
तर एका योजनेचा भाग म्हणून हे घडवलं जातं आणि खोटी ओळख लादणे हाच त्याचा एकमेव हेतू असतो आणि त्याचा अल्टिमेट हेतू हा असतो की ह्या गटागटांमध्ये सतत संघर्ष झाले पाहिजेत. जसं मी मगाशी सांगितलं, एकच मिनिट घेतो, मगाशी सांगितलं की सांस्कृतिक मार्क्सवादाचा मूळ आधार होता की गरीब आणि श्रीमंत यांच्यामधला संघर्ष, हा मार्क्सवादाचा मूळ आधार. सांस्कृतिक मार्क्सवादात त्यांनी हा आधार बदलला आहे आणि त्यांनी आता वेगवेगळे सांस्कृतिक पॅरामीटर्स जे असतील, म्हणजे वंश असेल किंवा भाषा असेल किंवा धर्म असेल, याच्यावर आधारित समाज विभागला कसा जाईल. त्यामुळे एक जो जी फॉल्ट लाईन होती गरीब आणि श्रीमंत, याच्याऐवजी आता अनेक फॉल्ट लाईन्स निर्माण झाल्यात. जवळपास प्रत्येक गोष्ट म्हणजे मानवी व्यवहारातली प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये शोषित आणि शोषक हे 2 गट निर्माण करायचे आणि त्यांच्यामध्ये सतत संघर्ष कसा होईल हे बघत राहायचं. ही स्ट्रॅटेजी त्यांनी अंगीकारलेली आहे आणि ही अतिशय घातक आहे, कारण की प्रत्येकच गोष्टीला जर तुम्ही त्या दृष्टीने बघायला लागलात आणि तशीच लोकांना सवय लागली तर मग त्याच्या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही. शेफाली मॅम, हा शोषक आणि शोषित या फॉल्ट लाईन्स ह्या सगळ्यांना उत्तर देणं आता तसं बऱ्यापैकी सुरू झालं असं वाटतं. आणि मी नो बिंदी नो बिझनेस तुमच्या ते जे कॅम्पेन आम्ही सर्वांनी केलं तुमच्याबरोबर, त्यात आय वुड से लोकांनी ते उचलून धरण्यात ह्या डाव्या लोकांना उत्तर द्यायचं आहे हा एक खूप मोठा भाव त्यात होता आणि ते केलं आपण, ते कॅम्पेन केलं आणि त्यात आत्ता ह्या दिवाळीपर्यंत आणि मला वाटतं प्रत्येक दिवाळीला तो विषय आता निघणार आहे. पण डू यू थिंक व्हॉट वी आर डुईंग इज नियरली सफिशियंट? आणि इफ इट इज नॉट तर, आणि मी फक्त सोशल मीडिया वॉरियर्सच्या अंगाने विचारतोय की व्हॉट एल्स कॅन वी डू? नो, व्हॉट वी आर डुईंग इज नॉट नियरली एज सफिशियंट. कारण कल्चरल मार्क्सवाद ही जी संकल्पना आहे दॅट इज ॲक्च्युली रक्तबीज. म्हणजे तुम्ही एकाला मारलं तरी तो मॉर्फ होऊन कुठल्या तरी दुसऱ्या बाजूने तुम्हाला अटॅक करणारच आहे. आता नो बिंदी नो बिझनेस ही फक्त एक कॅम्पेन झाली. त्या कॅम्पेनमधनं सर्वसामान्य हिंदूने दाखवून दिलं की मनात आलं तर मी हे करू शकतो किंवा हे करू शकते. पण तुमच्यावरती आपले अटॅक्स आपल्यावरती हे इतक्या विविध अंगाने आणि इतक्या विविध बाजूनी होत आहेत की त्याच्यासाठी पहिलं म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती असाल तर तुम्हाला हे समजणंच गरजेचं आहे. आणि जे समजण्यामध्ये मला असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि त्याच्या संदर्भात मला परत अभिजित जो म्हणाला ते ह्याच्याकडे यायचं आहे की हा जो कल्चरल मार्क्सवाद जो आहे आणि त्याचं सगळ्यात रॅडिकल सध्याचा फॉर्म म्हणजे वोकिझम, जे तुम्हाला सतत तुम्ही विक्टिमच आहात हे तुम्हाला सांगत असतं. म्हणजे मी आता सांगितलं की मी स्त्री आहे पण मी आय एम हॅपी बिईंग अ स्त्री, आय एम नॉट अनहॅपी. नाही, तू स्त्री आहेस म्हणजे तुझ्यावरती पेट्रियार्कीचा अत्याचार झालाच असेल आणि जर तुला कळत नाही तर तुला काही वाईट आहे माहिती पण नाहीये, किती पीडित आहे माहिती पण नाहीये. सो हे जे तुम्हाला सतत सांगितलं जातं आणि त्याच्यासाठी तुम्हाला ठीक आहे स्त्री म्हणून तुमच्यावरती अत्याचार झालाय, मग त्याच्यावरती मग दुसरं मुलगी म्हणून तुमच्यावरती अत्याचार झालाय, मग तुम्ही ज्या वर्गातल्या आहात त्या वर्गातली स्त्री म्हणून तुमच्यावर अत्याचार झालाय. थोडक्यात म्हणजे तुमच्यावरती अत्याचार झालाय हे प्रत्येकाला प्रत्येक अँगलनी प्रत्येक पॉईंटला बिंबवत राहणं आणि त्याच्यासाठी त्यांना सतत अनहॅपी, रडत आणि नैराश्यात ठेवणं हा एक खूप मोठा डाव आहे. कारण जर तुम्ही तुमच्या प्रेझेंट सिच्युएशनबद्दल समाधानी नसाल तर तुम्हाला ठीक आहे, पूर्वीसुद्धा लोक गरीब होते, पूर्वीसुद्धा लोक शिकलेले नव्हते, पण लोकांना असं वाटायचं की ह्याच्या पुढे काहीतरी चांगलं आहे, आपल्याला लढलं पाहिजे या परिस्थितीशी. तर ती लढण्याची उर्मीच घालवून टाकतं हे. कारण इट अलाउज यू, कल्चरल मार्क्सिझम, इट मेक्स यू फेस्टर इन दॅट विक्टिमहुड, की ते विक्टिमहुड म्हणजेच सगळं आहे. म्हणजे मला फक्त रडतच राहायचं आहे की मला संधी नाही मिळाली, आणि काम करायचं नाहीये. आणि इंडिव्हिज्युअलिस्टिक झाल्यामुळे तुम्हाला सपोर्ट सिस्टम पण नाहीये, फॅमिली नाहीये, रिलीजन नाहीये, कम्युनिटी नाहीये, काहीच नाहीये. आणि तुम्ही सतत रडतच राहायचं, त्याच्यासाठी तुम्ही करायचं काहीच नाही. फक्त तुम्ही सोशल मीडियावरती आय एम सो डिप्रेस्ड, आय एम सो अँक्शियस, आय एम सो दिस, आय एम सो दॅट म्हणत रडत राहायचं. दॅट इज द पॉईंट. एकच मुद्दा म्हणजे शेफालीचाच मुद्दा पुढे नेतो की शोषक आणि शोषित हे जे डिव्हिजन आहे, तर शोषक म्हणजे प्रिव्हिलेज्ड, म्हणजे ते जन्मतःच काहीतरी प्रिव्हिलेज घेऊन आलेले आहेत, आणि शोषित म्हणजे विक्टीम. मग काळे एकदा विक्टीम म्हटलं की मग ऑपरा विन्फ्रे असेल किंवा मिशेल ओबामा असेल तरी त्या विक्टीमच. हे
हे तत्त्व आहे. आणखीन त्याच्यात मूळ मुद्दा असा आहे की जे शोषक आहेत, ज्यांना ते शोषक म्हणून ते जाहीर करतात, त्या गटांच्या मनात सतत एक गिल्ट निर्माण झाली पाहिजे. ती गिल्ट कशी निर्माण होईल, ते सतत कसे स्वतःला गिल्टी मानतील हे बघितलं जातं. आणि शोषक म्हणून ज्या गटांना जाहीर केलं जातं त्यांच्या मनात सतत विक्टिमहूडची भावना ती एकदा निर्माण केली. आपण आपल्या आजूबाजूला बघतो की अनेक गरीब परिस्थितीतले, अत्यंत वाईट परिस्थितीत असलेले लोकंसुद्धा स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या मेहनतीवर आयुष्यात खूप मोठी प्रगती करतात आणि खूप मोठे होतात. पण ह्याच वर्गाच्या मनात जर सतत आपण हेच बिंबवलं की तुम्ही व्हिक्टिम आहात आणि इतरांनी तुमच्यावर अन्याय केला आहे आणि यश जे मिळतं ते फक्त प्रिव्हिलेजमुळे मिळतं, जन्मजात प्रिव्हिलेज असेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता, हे जर त्या मुलांच्या मनात बिंबवलं तर ते स्वतःच्या हिमतीवर पुढे येणं, परिस्थितीवर मात करणं हे सगळे विषय संपूनच जातात. आणि समाजाला असं दुबळं बनवणं हीच त्यांची प्रमुख इच्छा असल्यामुळे ते हेच करत राहतात. घेते ती फक्त आजच्या काळातल्या खऱ्या माणसांच्या बाबतीत होत नाही, तर तुमचे जे आयकॉन्स आहेत, जे तुमच्या इतिहासातले आहेत, जे तुमच्या धर्मातले आहेत, त्या आयकॉन्सना पण परत एकदा मायक्रोस्कोप खाली ठेवणं आणि त्यातमध्ये जो हिरो होता त्याला विलन बनवणं आणि त्याच्यामध्ये जो विलन होता त्याला हिरो बनवणं आणि शोषित बनवणं, हे एक फार ठरवून केलेलं कारस्थान आहे. म्हणून तर आता तुम्ही लोक कधी मागणी करतात नाशिकला शूर्पणखा नगर हे नाव द्यायची केली होती ना मागणी कुठल्या राजकारण्याने की नाशिकवरती पहिला हक्का शूर्पणखेचा आहे. हे कशातून येतं की ती मुळातल्या आपल्या रामायणामध्ये, मुळातल्या आपल्या एपिक्समध्ये ती कॅरेक्टर आहे, ती निगेटिव्ह आहे, तिला हिरो बनवायचं आणि जो त्या कथेचा मूळ हिरो आहे, जो आदर्श आहे, ज्याच्याकडनं आपण काहीतरी शिकतो, त्याला विलन बनवायचं. ह्या भूमिकेतनं ठरवून केलेले सगळे प्रयत्न आहेत. त्याला त्यांनी मानवी मनाचा देखील फार अभ्यास केलेला आहे. म्हणजे जगामध्ये जिथं यांची सत्ता आहे तिथं जर बघितलं तर, म्हणजे आता समजा नॉर्थ कोरियामध्ये यांची सत्ता आहे या विचाराची, तर तिथं त्यांनी फक्त 5 हेअरकट अलाउड केलेत किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर केला तर तो तुरुंगात किंवा त्या अगदी त्याची गर्दनच मारतात. पण जिथं लोकशाही व्यवस्था आहे तिथं मात्र समाजमान्य असलेल्या प्रत्येक गोष्टीला चॅलेंज करायचं. म्हणजे पुरुष पॅन्ट घालतात, महिला साडी घालतात, तर मग नवीनच काहीतरी ते रणबीर सिंगवरनं आपण बघतो तो काय घालतो ते. मग सामान्यपणे असं एक भांग पाडला जातो. ते मध्यंतरी काहीतरी एक असं झाडूसारखं काहीतरी आलं होतं. मग ते चॅलेंज करायचं. मग तुम्ही राम मानता, मग आम्ही रावण मानू. मग तुम्ही कृष्ण मानता, मग आम्ही नरकासूर मानू. मग तुम्ही सीतेला मानता, मग आम्ही शूर्पणखेला मानू. असं करून सातत्याने त्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या चॅलेंज करत राहायचं. उत्तर तर द्यायचं नाहीच आहे ना. आणि अगदी मग तुम्ही उजव्या हाताने खाता तर मग आम्ही पायाने खाऊ, अशी देखील एक थिअरी येऊ शकते. आणि मग आपल्याला सातत्याने असं वाटतं की अरे आपण काही चुकीच्या गोष्टी करतो आहे का. तर आपण आनंदात आहोत हा आपण काही गुन्हा करत नाही आहे. आपल्याला ठासून सांगता आलं पाहिजे की आम्हाला तुमच्या कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही, आम्ही आनंदात आहोत. आम्ही आमच्या पूर्वजांची जे काही संचित आहे त्याच्यामध्ये काही दोष असतील ते जरूर दूर करू. मागे देखील दूर केलेले आहेत, त्याच्याबद्दलचे प्रायश्चित्त देखील आम्ही घेत आहोत. आणि आम्ही कुठल्याही प्रकारचे प्रतिगामी किंवा विज्ञानविरोधी आम्ही नाही आहोत. हां, आता तुम्हाला ते म्हणायचंच असेल आणि तुमचं त्याच्यामध्ये समाधान होणार असेल तर मी माझ्या प्रोफाईलवर लिहूनच ठेवले की मी जातीयवादी, प्रतिगामी आणि काय आणखीन काहीतरी आहे मग मनुवादी. महत्त्वाचं आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण एकदा आपण त्यांच्या प्रमाणपत्राची गरज टाकून दिली ना तर खऱ्या अर्थाने आपण मुक्त होतो. आता सरांच्या पण बोलण्यात आलं इतिहासाचं विकृतीकरण. मला वाटतं हा मुद्दा फार फार म्हणजे फारच गंभीर आहे. सुरुवातीचं पहिलं जे सत्र झालं साई दीपक यांचं नेशन भारत एक सोच, त्याच्यामध्ये त्यांनी भारताची संकल्पना काय, आयडिया ऑफ इंडिया काय आहे, की धर्म, जीवन दर्शन, भारताचं हिंदुइझम, हिंदुत्व, त्या अनुषंगानं सगळी चर्चा केली. पण राष्ट्राचा दुसरा एक महत्त्वाचा अंग आहे हिस्ट्री. हिस्ट्री ही तितकीच महत्त्वाची आहे जितका धर्म किंवा आपलं जीवन दर्शन आहे. कारण आफ्टर ऑल वी आर द प्रॉडक्ट ऑफ हिस्ट्री. म्हणजे आपलं जे काही सबकॉन्शियस माइंडमध्ये आपली ओळख बनत जाते त्याच्यात हिस्ट्री प्लेज अ मेजर रोल. आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, भारत आणि पाकिस्तानचं म्हणजे भारताचं पार्टिशन का झालं ह्याचा आपण गांभीर्यानं अजून विचार केला नाही. हे 2 नेशन थेरी काय आहे
आणि त्याच्यामध्ये इतिहासाचा रोल काय आहे. आता मोहम्मद बिन कासिम आपला हिरो होऊ शकतो का, किंवा गजनी घोरी आपला हिरो होऊ शकतो का, बाबर आपला हिरो होऊ शकतो का? होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. आपले हिरो पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, लचित बरफुकन हे आपले हिरो आहेत. ते कशासाठी हिरो आहेत? कारण जो पहिला भाग आहे राष्ट्राचा, धर्म आणि जीवन दर्शन, त्याच्यासाठी त्यांनी लढा दिलेला आहे, म्हणून ते आपले हिरो आहेत. बाबर, औरंगजेब हे आपले कधीच हिरो होऊ शकत नाहीत. आणि जे डावे किंवा स्वतःला समाजवादी पुरोगामी, लेफ्ट लिबरल किंवा डावे पुरोगामी आहेत, ह्यांचं सगळ्यात मोठा फॉल्ट आहे हे राष्ट्र काय असतं हेच त्यांना क्लिअर नाही, किंवा ते जाणून बुजून ते तसा प्रचार करतात की राष्ट्रीयत्व मजबूत व्हायलाच नको ह्या देशामध्ये. मग ते गंगा जमनी तहजीब, मग अकबर कसा छान छान होता, किंवा जेवढे इस्लामिक आक्रमणं झाली, म्हणजे त्याला इस्लामिक आक्रमणंसुद्धा म्हणणं हे पॉलिटिकली करेक्ट नाही असं आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. मग टर्किश आक्रमण झालं, किंवा मंगोल आक्रमण झालं, अरब आक्रमण झालं, असंच म्हणतो आपण. ज्या दिवशी आपण हे म्हणू की हे सगळे मध्ययुगीन काळातले आक्रमणं हे इस्लामिक आक्रमणं होते आणि त्यांना झालेला प्रतिकार, संघर्ष हा केवळ स्थानिकाचा संघर्ष नव्हता. ते काय म्हणतात, मूल निवासियांनी आक्रमकांच्या विरोधात लढा दिला, तसं नाही आहे. ते इस्लामिक आक्रमणं होती आणि त्याच्या विरोधातला हिंदू रेजिस्टन्स होता. हिंदू रेजिस्टन्स हा शब्द देखील वापरत नाहीत तुम्ही, लक्षात द्या. समाजवादी किंवा हे साम्यवादी पुरोगामी मंडळी हिंदू रेजिस्टन्स म्हणण्यात काय, म्हणजे काय त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? ते काय म्हणतात, स्थानिकाचा, राजपुताचा संघर्ष, मराठ्यांचा संघर्ष, किंवा विजयनगरचं साम्राज्य, त्यालाही हिंदू साम्राज्य म्हणत नाहीत. कारण तुम्ही हिंदू म्हटलं की तुमचं हिंदू राष्ट्रीयत्व मजबूत होतं आणि त्यांना ते नको आहे. त्यामुळं आपण जाणीवपूर्वक त्या सगळ्या आक्रमकांना इस्लामिक आक्रमणच म्हटलं पाहिजे. आणि जो आपला यशस्वी संघर्ष आहे तो हिंदू संघर्ष आहे. त्यामुळे हिस्ट्री ही फार महत्त्वाची आहे. आणि हे कोरेगाव भीमामध्ये पण ते एका प्रकारे समाजाला वेगळं करण्याचा प्रकार तोच आहे ना, वेगळं राष्ट्रीयत्वच होतं. हो, म्हणजे आता जालियनवाला बाग हत्याकांड झालं, त्याच्यामध्ये गोळ्या चालवणारे कोण होते? भारतीयच होते. पण भारतीयांनी भारतीयाला मारलं असं म्हणतो का आपण? तसं म्हणता येत नाही, इंग्रजांनी मारलं. तसं कोरेगाव भीमामध्ये दोन्ही बाजूनं स्थानिक लोक असले सैन्यामध्ये, मराठा सैन्यामध्ये स्थानिक होते आणि इंग्रजाचं सैन्य काय ते सगळं सैन्य युरोपमधून घेऊन आले नव्हते, इथलीच रिक्रुटमेंट त्यांनी केली होती. पण म्हणून तो ह्या जातीच्या विरुद्ध ही जात असं काही होतं का? तसं काहीच नाही. स्वकीय वर्सेस परकीय असा तो संघर्ष होता. पण त्यांनी ही जात वर्सेस ती जात असं पोर्ट्रे करून एक म्हणजे द्विराष्ट्राचं काय तिसरा एक राष्ट्रच निर्माण करण्याचे हे धंदे आहेत ते म्हणावं लागेल. त्यामुळे हिस्ट्रीवर फार बारकाईनं आपण लक्ष ठेवलं पाहिजे. खूप महत्त्वाचा भाग आहे तो. राष्ट्र म्हणजे काय हे एक प्रकारे हिस्ट्री देखील डिफाईन करत असते. आत्ता भरतने जे सांगितलं त्याला मध्ये एक फेसबुकवरती बऱ्याच लोकांनी पोस्ट वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये केली होती की शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने रामायणातल्या आणि महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या हे चूक असावं का? कारण महाराजांनी कधी रामाचं देऊळ बांधलं नाही, त्यांनी शिवाचं देऊळ बांधलं, जगदीश्वराचं देऊळ बांधलं रायगडावरती. त्यांना रामायण सांगितलं असतं तर त्यांनी रामाचं देऊळ बांधलं असतं. म्हणून या सगळ्या कथा नंतर लोकांनी ॲड केल्या असाव्यात. आता ज्या महाराजांनी स्वतःच्या मुलाचं नाव राजा राम असं ठेवलं त्या माणसाच्या आयुष्यामध्ये रामायणाचं काहीच महत्त्व नव्हतं हे तुम्ही कसं म्हणू शकता? आणि कुठले पुरावे काहीच नाहीत. पण एकटं कोणीतरी ही थिअरी मांडतं. आणि हा प्रवास कसा होतो की मी एखादा पेपर लिहिते, त्या पेपरमध्ये मी कसलंही प्रूफ देत नाही, मी सांगते की माझी थिअरी अशी आहे की शिवाजी महाराजांनी रामायणाच्या गोष्टी ऐकल्या, हे चूक असणार, हे नंतर घातलेलं असणार, कारण त्यांनी रामाचं देऊळ कधी बांधलं नाही. ह्याच्यानंतर हा पुस्तक लिहितो, त्या पुस्तकामध्ये तो रेफरन्स म्हणून माझा पेपर साईट करतो आणि तो म्हणतो की शेफाली वैद्य ह्यांनी त्यांच्या पेपरमध्ये असं लिहिलं आहे आणि तो पानबिन देतो. ते कोणी वाचत नाही, चेक करायचे कोणी कष्ट घेत नाही, त्याचं पुस्तक पब्लिश होतं. त्याच्यानंतर ओंकार त्याच्यावरती आर्टिकल लिहितो. ओंकार आर्टिकल लिहिताना त्याच्यामध्ये रेफरन्स म्हणून अभिजित जोगांच्या पुस्तकाचं नाव देतो आणि सांगतो ह्या पुस्तकामध्ये पान 203 13व्या ओळीमध्ये असं लिहिलेलं आहे जे शेफाली वैद्य यांच्या पेपरमधनं घेतलेलं आहे. म्हणून मी असं म्हणतो की शिवाजी महाराजांना रामाबद्दल आदर नव्हताच, असा तो निष्कर्ष काढतो. हे असं होतं.
ज्याला चायनीज विस्पर्स नावाची गेम असते ना, आणि 5 वर्षात अग्रलेखांमध्ये हे वाक्य फॅक्ट म्हणून येतं की शिवाजी महाराजांना. एक्झॅक्टली, हे असं होतं. आणि हे जोपर्यंत ही जी सायटेशनची लूप आहे ही जोपर्यंत आपण समजून घेत नाही आणि हे कारस्थान जोपर्यंत आपण समजून घेत नाही, आपण करतो की इतकं विनोद म्हणून हसतो. हसण्यासारखंच आहे पण इग्नोर करण्यासारखं नाही आहे. कारण आज जे इग्नोर केलं तर अजून 5 वर्षांनी तो म्हणतो तसा लोकसत्ताच्या अग्रलेखामध्ये येईल हे वाक्य, स्पेसिफिकली लोकसत्ता. आणि मला ते उदाहरण का सुचलं ते मी पटकन सांगतो. 6-7 वर्षांपूर्वी लोकसत्ताच्याच अग्रलेखात ते हे वाक्य होतं की 2014 नंतर भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलंय. हे एका पॅरेग्राफमध्ये सेंटेन्स होतं. ठीक आहे. वेन यू राईट समथिंग लाईक दिस इट मीन्स की तुम्ही काहीतरी इम्पेरिकल डेटा आहे त्याच्यामागे, राईट. तर मी गुगल केलं, सर्च केलं की कुठे रिपोर्ट आहे, कुणी रिसर्च केला आहे, कशाच्या आधारावर आहे, FIRचं कॅल्क्युलेशन झालं आहे का, 2014च्या आधीची 7 वर्ष 2014च्या नंतरची 7 वर्ष काही प्रमाण काढलं आहे का, नाही. विकिपीडियावर एक पेज आहे, विकिपीडियावर एक पेज आहे कसलं, 2014च्या नंतर भारतात अल्पसंख्याकांवर झालेल्या अत्याचारांचं एक सेपरेट पेज आहे. आणि त्या पेजवर इन्फॉर्मेशन आहे. आणि ही इन्फॉर्मेशन काय आहे, वेगवेगळ्या इंग्लिश माध्यमांनी रिपोर्ट केलेल्या घटनांच्या आधारावरचं ॲनालिसिस. इंग्लिश माध्यमांनी रिपोर्ट केलेल्या घटनांच्या आधारावरचं ॲनालिसिस. आणि दॅट बिकम्स अ फॅक्ट. म्हणजे आपण आता हसलो, जो एक्झॅक्ट पॉईंट आहे, पण माय पॉईंट इज धिस. आणि माझा पुढचा प्रश्न तोच आहे. MPSCचा अभ्यास करणाऱ्या अनेकांसाठी लोकसत्ता इज अन आयडियल न्यूजपेपर, कारण त्यात इन्फॉर्मेशन सुंदर दिलेली असते. जनरेशन्स आफ्टर जनरेशन्स असे अग्रलेख वाचून तयार होतात आणि त्या फॅक्ट्स रुजतात की दिस इज हाऊ इट इज. माझ्यासमोर ही चर्चा घेताना वी ऑल आर सोल्ड. आपल्याला हे सगळं सांगायची गरज नाही, आपल्याला हे सगळं माहिती आहे. वी आर ऑल सोल्ड. माझ्यासमोरचं टार्गेट एक 18-19-22 वर्षांची मुलगी आहे जी इंस्टाग्रामवर यूट्यूबवर ॲक्टिव्ह आहे, जिच्यासमोर हे इन्फॉर्मेशन खूप आकर्षक प्रकारे येते. थोडा वेळ माझ्या घरातलं उदाहरण आहे. अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची चर्चा सुरू झाली आणि माय वाईफ इज फ्रॉम अहमदनगर. तर तिने तिच्या माहेरच्या लोकांना गंमत म्हणून व्हॉट्सअपवर अरे वा काय म्हणते अहिल्यानगर असं केलं. तर तिकडून एक 9th स्टँडर्डमधली मुलगी, तिचा रिप्लाय आला व्हॉट रबिश, रिलिजियस सुप्रिमसी इम्प्लिमेंट करतायत सगळीकडे. हे हसण्यासारखं नाही आहे. माझ्या नात्यातली मुलगी इयत्ता 9वीतली, हे मला लाज वाटणार आहे की हे आमच्याकडे होतं आहे आणि ॲपरेंटली आय हॅव नो कंट्रोल ओव्हर इट. तर तुम्हा चौघांना हा कॉमन प्रश्न आहे की काय करावं. म्हणजे हे सगळे सोल्ड आहेत. आता आज हे सेशन संपल्यानंतर यांनी काय करायला सुरुवात करावी, ज्यांनी किमान हे 100 किलोमीटरच्या स्पीडने जात असेल तर किमान ते 90-80वर आपण आणू शकू. काय करू? MPSCसाठी जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये अनिल कठारे नावाच्या एका व्यक्तीची काही प्रश्नावली येते. हा अनिल कठारेचं एक महारांचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे, ते तुम्हाला कुठेही मिळेल. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की शिवाजीने स्वतःचं स्वराज्य बनवताना महार आणि मातंगांना स्वतःचं हत्यार म्हणून वापरलं आणि ते काम झाल्यानंतर त्यांचे हातपाय तोडले आणि त्यांना हाकलून दिला. तोच पुढं त्याच्यामध्ये पेशव्यांच्या एका राणीचं, शब्द थोडे ॲडल तिथपर्यंत ते वापरावे लागतील कारण त्याच्यामध्येच तसं आहेत की एका राणीचं गणपत महार नावाच्या एका सैनिकाबरोबर अफेअर होतं आणि मग ते त्यांना कळाल्यानंतर त्याचा खून केला आणि त्याला तिथं पुरला आणि त्यानंतर गणपतीची प्रथा चालू झाली. हे वाक्य कमीत कमी त्याच्यामध्ये ही दोन्ही वाक्य कमीत कमी 10 ते 15 वेळा वेगवेगळ्या पानांवरती ती येतात. आता अशा व्यक्तीची प्रश्नावली आपल्या MPSCचे जे अधिकारी वर्ग घडवला जातो, मग तो तहसीलदारापासून पोलिसांपर्यंत असतो, तर तिथं ते वाचलं जातं. आणि मग आपण अशी अपेक्षा करूयात की आपल्या समाजामध्ये हे जे समाज घडवणारे लोक आहेत तर ते तुमच्या राष्ट्रवादी विचारसरणीचे किंवा अशा कुठल्या तरी याच्यातनं भ्रमित होऊन आलेले नसतील. विद्यापीठांचं उदाहरण घ्या.
तिथं तुम्हाला काही विशिष्ट विषय घेतले तर डॉक्टरेट मिळू शकते. जर तुम्ही त्यांच्या मताला सहमत होत नाही असे जर विषय निवडले तर तुम्हाला डॉक्टरेट मिळूच शकत नाही. तिथनं पुढं तुमचं सगळं प्रोफेसर वगैरे होण्याचं स्वप्न वगैरे सगळं अर्धवटच राहतं. म्हणजे आपल्यातला कित्येक जणांना त्या पुढं हातबल होऊन अक्षरशः ते मार्ग स्वीकारावे लागतात. आता यासाठी ओंकारने जो प्रश्न विचारला की बाबा काय करावं लागेल, तर पुन्हा तिथंच येतं की तुम्हाला असं जिथं जिथं दिसेल. म्हणजे मध्यंतरी मी थोडासा वेळ घेतो, एक कबीर कला मंच नावाचं एक नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशन आहे. त्याच्या डोक्यामधून मुक्ता साळवे आणि फातिमा शेख नावाचं एक कॅरेक्टर 2 उभे राहिलेत. तर सुरुवातीला हे फार साधारण दिसतात कारण आत्ताशी त्यांनी ते उभं केलं चित्र. तर माया पंडित नावाच्या एका लेखिकेने न्यूयॉर्कमध्ये 1993 साली एक लेख लिहिला. मग त्या लेखाला संदर्भ घेऊन मग आणखीन काही लेख लिहिले गेले. मग गुगलवरती त्या फातिमा शेखचं डुडल बनलं. मग त्यानंतर तामिळनाडू सरकारने तिच्या नावाने एक पुरस्कार चालू केला. आता ती जिथं ती पहिली शाळा मुलींची भरली पुण्यामध्ये, म्हणजे याच्यावरून बरंचसं राळ उडलं की ते पाठ त्या शाळेकडे केले आणि तोंड दगडूशेठकडं केलं. तर मी म्हटलं की मग तोंड इकडं केलं असतं दुसरंही काही तिकडे तर झालं असतं. पण ठीक आहे, आता तो का आपण विषय सोडून देऊ. पण ती फातिमा शेख आता त्या पाटीवरती देखील आली आणि नुकतंच मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या प्राथमिक शाळेच्या राज्य माध्यमिकमध्ये एक उतारा तिच्या नावाने आता आलेला आहे. तर सुरुवात होते ती साधारणपणे की फक्त ती त्याच्यामध्ये सहकारी होते. मग मी शोध घेतला की ही माया पंडित कोण आणि तिने तो लेख कुठून लिहिला. तर ते आपण मासिक मागवलं, त्याच्यामध्ये असं दिसलं की तिने फुले साहित्याचा त्याच्यामध्ये संदर्भ दिला आहे. तो संदर्भ देताना ज्योतिबा फुलेंना सावित्रीबाई फुलेंनी एक पत्र लिहिलं आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत, म्हणजे एकच ओळ आहे फक्त, फातिमा मदत करते आहे, ती कुरकुर करणार नाही. आता फातिमाचं आडनाव शेख आहे, ती मुसलमान आहे का ती ख्रिश्चन आहे का ज्यू आहे, कारण त्या तिन्ही धर्मांमध्ये ते फातिमा नाव येतं. ती मदत करते म्हणजे नेमकी कशाची मदत करते? घरकाम करते, शेतामध्ये जाते, शिक्षिका आहे का आणखीन काही करते, त्याच्यातनं काही संबोधित होत नाही. पण त्यांनी त्या एका ओळीवरून फातिमाचं आडनाव शेख, मग ती पहिली शिक्षिका, मग ती सावित्रीबाई फुलेंच्या बरोबरीने ते कार्य करत होती. मग तो जो वाडा जो आजपर्यंत, म्हणजे आम्ही तर पुणेकरी, आम्हाला चांगली कल्पना आहे की तो भेडेवाडा आहे, तो भेडेंनी दिला आहे, पण तो आता उस्मान शेख नावाच्या व्यक्तीनं तो त्यांना दिला आहे. आणि हेच कॅरेक्टर त्याच्यामध्ये का आणायचं, तर माझ्या अंदाजानुसार भविष्यामध्ये एक जी भीम मीम युती राजकीय आत्ता आहे त्याच्यातून ती घेऊन की आता आपल्याला सांस्कृतिक आणि शैक्षणिक ह्याच्यात पण या लोकांनी कशी मदत केली. आणि मग त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मग ज्याला आता ते थेट हिंदुत्ववाद कधी कधी म्हणत नाही, त्याला ते ब्राह्मणवाद म्हणतात. आणि मग तो टार्गेट करून पूर्ण हिंदुत्ववादाला कसं बदनाम करायचं किंवा त्याला एक शत्रू म्हणून समोर उभं करायचं, अशा दिशेने तो प्रवास चालू दिसतो आहे. आजच आपल्या लोकांनी सावध व्हायला पाहिजे, त्यांना ते प्रश्न विचारला पाहिजे. कारण लोकमतच्या संपादकांना मी तिच्याबद्दलचे पुरावे मागितले तर त्यांनी मला ब्लॉक करून टाकला. आता मी म्हटलं हे नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्या तर गप्पा मारतात, पण एक साधा प्रश्न विचारला की तुम्ही उत्तरही देत नाही. तर मला असं वाटतं की जिथं जिथं आपल्याला असं काही दिसेल तिथं आपण रिसर्च केला पाहिजे, तातडीने त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. त्यासाठी लेखी आणि कायदेशीर मार्ग अवलंबण्याची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे. मी असं म्हणेल की जे काही डावे चळवळी आहेत आपल्या देशामध्ये त्याच्यातला जो एक्स्ट्रीम आहे, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे माओवादी, नक्षलवादी, त्याच्यावरचा उपाय तुलनेनं सोपा आहे. म्हणजे स्टेट पॉवर वापरायची, सगळं संपवून टाकायचं. जे प्रत्यक्ष हातात बंदूक घेऊन आहेत त्यांना डील करणं सोपं आहे, ते होईल. पण जो स्वतःला समाजवादी म्हणतो, आता हे समाजवादी आणि साम्यवादी हे सगळा शब्दांचा खेळ आहे बरं का. हे हातात बंदूक न घेतलेले हे तितकेच कडवट आहेत. किंवा तुम्ही कधीतरी बघितलं आहे का, आता मागच्या 15 दिवसामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 आदिवासी बांधवांची ह्या नक्षलवाद्यांनी हत्या केलेली आहे. कोणत्या समाजवाद्यांनी ह्याचा निषेध केला आहे किंवा ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं सगळं त्यांचं ट्विटर तपासून बघा, फेसबुक तपासून बघा. कुणीतरी हे जितके महाराष्ट्रामध्ये स्वतःला लिबरल आम्ही पुरोगामी म्हणतात, कुणीतरी कंडेम केलं का? ते कुणीच केलं नाही. त्यामुळे हे
मानव अधिकारांच्या नावाखाली, पर्यावरणाच्या नावाखाली त्यांना प्रोटेक्शन देतात, सहानुभूती देतात. आणि नक्षलवाद्यांचा बी काहीतरी त्यांचं म्हणणं आहे समाजाप्रती आणि ते ऐकलं पाहिजे असं म्हणून कुठेतरी त्यांना एक बौद्धिक समर्थन, तात्विक समर्थन देण्याचं काम हे लेफ्ट लिबरल, डावे पुरोगामी करत असतात. त्यामुळे हे जास्त धोकादायक आहेत. केवळ मीच म्हणत नाही, ते चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक ॲफिडेविट सादर केलं होतं. ते स्वतः गृहमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री, की नक्षलवादाची काय स्थिती आहे. त्यांनी त्या ॲफिडेविटमध्ये म्हटलेलं आहे, जंगलात जे हातात बंदूक घेऊन नक्षलवाद आहेत त्यापेक्षा जास्त घातक हे सो कॉल्ड ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट, लॉयर्स, स्वतःला जर्नलिस्ट म्हणतात, इंटेलेक्च्युअल्स म्हणतात आणि त्यांना काहीही करून त्यांना कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतात. हे जास्त घातक आहेत आणि हे एन केन प्रकारे काही ह्यातले त्यांच्याशी डायरेक्ट जोडले गेलेले आहेत. असे चिदंबरमचं ॲफिडेविट आहे. पण कोरेगाव भीमाची कारवाई झाल्यानंतर हाच माणूस म्हणत होता हे अथॉरिटेरियन रिजिम आलेलं आहे, कशी हुकुमशाही आली, कशी हिटलरशाही आलेली आहे. त्यामुळं हा जो समाजवादी पुरोगामी वर्ग आहे हा खूप घातक आहे. हा केवळ नक्षलवाद्यांना सहानुभूती दाखवतो असं नाही, सांस्कृतिक विकृतीकरण तर करतोच, पण त्याच्याही पुढं जाऊन इस्लामिस्ट फोर्सेसलासुद्धा हा कव्हरअप करतो आणि हिंदूंचं अवसानघात करतो. की जो इस्लाम जगाला दिसायला लागलेला आहे सगळं काय आहे काय नाही, तरी ह्यांच्या कॉन्फरन्सेस किंवा ह्यांच्या चर्चेमध्ये काय असतं, कधीतरी हजारो वर्षाचा कुठला काय मनुवाद आणि फिनुवाद सगळं, म्हणजे आपला फोकस ह्यांचं नेहमी मोरल डाऊन राहावं आणि जे रिअल ह्यांच्यासमोर प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी हे कधीच तयार होऊ नयेत, असं एक प्रकारे ह्यांचं षडयंत्रच असल्यासारखं आहे. त्यामुळं हिस्ट्री आणि देशाबद्दल अभिमान निर्माण करेल असं साहित्य वाचन हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आता वाचनाला वेळ मिळत नाही तो भाग वेगळा आहे, पण वाचल्याशिवायही पर्याय नाही. आणि मध्ययुगीन इतिहास विशेषतः तो काही पराभवाचा इतिहास नाही, तो यशस्वी संघर्षाचा आहे. कारण तुम्ही बघा, मिडल ईस्टमध्ये जो काही दशकामध्ये, काही वर्षामध्ये पसरलेला इस्लाम इथं हजारो वर्षात पसरू शकला नाही. आजही आपण हिंदू बहुल आहोत. त्यामुळं ही फार अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळं तो यशस्वी संघर्षाचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. कोण आपले शत्रू आहेत, शत्रुबोध फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं काही पुस्तकं आहेत ते वाचलेच पाहिजेत. आता ही MPSC UPSC तर बाय डिफॉल्ट ते विद्यार्थ्यांना लेफ्टच बनवत असतं. ते रोमिला थापर, ते आपले सतीशचंद्रा झा म्हणून आहेत, हा जो सगळा सिलेबस आहे ना, हिस्ट्री ऑफ ॲन्शियंट इंडिया, हिस्ट्री ऑफ मिडिवल इंडिया, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, हा सगळा बाय डिफॉल्ट आपल्याला लेफ्ट बनवतो. आता शासन अजून त्याच्यात फार काही करणं बाकी आहे शासनाकडून, पण आपल्या लेवलवर आपल्या घरी ही पुस्तकं पाहिजेत. RC मजुमदार आहेत, यदुनाथ सरकार आहेत, धरमपाल आहेत, हे हिस्टॉरियन जे आहेत नॅशनलिस्टिक पर्स्पेक्टिव्हनं लिहिलेले सगळा इतिहास, हा इतिहास वाचणं, तो समजून घेणं, तो त्याची सातत्यानं चर्चा होणं फार गरजेचं आहे. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे छात्रतेजवर खूप चर्चा होते, ते फार फार महत्त्वाचं आहे. मॉब आला की तुमची पुस्तकं काय नाही करत, तुमच्याकडं काय नॉलेज आहे काय नाही ते काहीही मॅटर करत नाही. मॉब आला, पोलीस यंत्रणा सगळं आपलं काम करते, पण राईट टू सेल्फ डिफेन्स हा फंडामेंटल राईट आहे. त्याच्यासाठी काय करायचं ते प्रत्येकानं विचार करायचा आहे. हॅलो, मी फक्त दोनच ॲड करते. जे तुषारने आणि भरतने सांगितलं आहे त्याला हे सगळं करायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर एक विसरू नका की द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इज ऑलवेज द फॅमिली. तुमची मुलं काय वाचतायत, तुमची मुलं कुणाबरोबर फिरतायत, तुमच्या मुलांना काय कळतंय हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुमच्या मुलांशी संवाद असलाच पाहिजे, जो आजकाल कमी होत चालला आहे. परिस्थितीच्या रेट्यामुळे म्हणा, आई वडील दोघेही नोकरीमध्ये बिझी असल्यामुळे म्हणा, न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे म्हणा, खूप कारणं आहेत. पण जेव्हा तुमच्या मुलांशी संवाद कमी होतो तेव्हा मुलांना उत्तरं पाहिजे असतात. ती तुम्ही नाही दिली तर ती कुठून तरी मुलं शोधणारच आहेत. मुलांना तुमच्याशी वाद घालू द्या, मुलांना वेगळे विचार मांडू द्या हवे तर, पण तुमच्याशी त्यांना कुठल्याही विषयावरती बोलता येईल हा विश्वास आधी त्यांच्या मनामध्ये पैदा करा. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, म्हणजे तुम्ही जर रोज देवापुढे दिवा लावता आणि श्लोक म्हणता आणि काहीतरी रिच्युअल फॉलो करता, तेव्हा तुमची मुलं आपोआप ते करायला शिकतात. मुळात पोहऱ्यात काहीतरी यायला ते आडात असायला पाहिजे ना.
त्याच्यामुळे आधी तुम्ही काय वाचता, तुम्ही काय बघता, तुम्ही काय करता, हे मी जी पिढी पेरेंट्स आहेत त्यांना स्पेशली हे विचारते. कारण ही जी सगळी पुस्तकं होती ही मी विद्यार्थी असतानाही होती, पण माझे विचार लेफ्ट झाले नाहीत, कारण माझ्या घरी तसे संस्कार होते, माझ्या पेरेंट्सशी तसा संवाद होता. तो संवाद कुठेही तुटता कामा नये ह्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. ते केलं तर दॅट इज युअर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. ती जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केली तर बाकीच्या बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. मग बाकीचं काही वाचा किंवा नका वाचू, म्हणजे अगदी तुम्ही गीता रामायण नाही वाचलं तरी चालेल, पण कुराण आणि हदीस मात्र नक्की वाचा. कुराण आणि हदीस. तुषारजींनी आणि भरतजींनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या इमिजिएट उद्या काय करायचं या संदर्भातल्या होत्या आणि त्या महत्त्वाच्याच आहेत. म्हणजे ते तर केलंच पाहिजे, पण शत्रुबोध पाहिजे असं आपण म्हणतो. आणि हा जो डावी बाजू जी आहे त्यांचा प्लॅनिंग हे अत्यंत लाँग टर्म प्लॅनिंग आहे आणि त्या लाँग टर्म प्लॅनिंगला आपणही लाँग टर्म उत्तर द्यायला पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यात जसं शेफालींनी सांगितलं त्यांचा मुख्य आघात हा फॅमिलीवरती आहे, कुटुंब व्यवस्थेचा विध्वंस. हे मार्क्सपासून तर माओपर्यंत सगळ्यांनी सांगून ठेवलं की कुटुंब व्यवस्था नष्ट करा. आणि त्याच्यावर जे हल्ले आहेत त्याच्याकरता जसं शेफालींनी सांगितलं की अतिरेकी व्यक्तिवाद हा एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे. दुसरी स्ट्रॅटेजी आहे की विकृत स्वरूपातला स्त्रीवाद, म्हणजे स्त्री पुरुष यांच्यातला स्त्री मुक्ती हा पाहिजे, पण म्हणून त्याचा अर्थ स्त्री आणि पुरुष हे एकमेकाचे शत्रू झाले पाहिजेत असं नाही, पण तसं इंटरप्रिटेशन त्या स्त्रीवादाचं करणं हे एक दुसरी स्ट्रॅटेजी आहे. तिसरी स्ट्रॅटेजी आहे अतिरेकी लैंगिकता, आणि हे सगळं त्यांनी 1920 साली लिहून ठेवलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की अतिरेकी लैंगिकतेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसार हा त्यांनी ठरवून केलेला आहे. आज पाश्चिमात्य जगात आपल्याला जे आढळतं की अत्यंत मोठ्या प्रमाणात लैंगिकता पसरलेली आहे. आणि त्याच्यापेक्षा चौथा आणि सगळ्यात घातक प्रकार म्हणजे ट्रान्सजेंडरिझम, म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्या दोन वेगळ्या बायोलॉजिकल ओळखी नाहीच आहेत असं ते सांगतात. आपल्याला माहिती आहे की स्त्री आणि पुरुष हे दोन जीवशास्त्रीयदृष्ट्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्या निसर्गाने का केल्या आहेत तर निसर्गाला असं वाटतं की जीवनाचा प्रवाह पुढे सुरू राहिला पाहिजे आणि त्यासाठी स्त्री आणि पुरुष हे वेगळे असणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण आता असं सांगितलं जातं आहे की स्त्री आणि पुरुष ह्या दोन काही वेगळ्या बायोलॉजिकल गोष्टी नाही आहेत, त्या समाजाने तुमच्यावर लादलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आता अमेरिकेत असं सुरू आहे की 3 आणि 4 वर्षाच्या मुलांना शाळेत शिकवलं जातं की तुम्हाला पाहिजे ते जेंडर तुम्ही निवडू शकता, आणि त्यांना विचारलं जातं की तुम्हाला कुठलं जेंडर पाहिजे. हे खरोखर असं घडतं आहे. शाळेतल्या मुलांना जर असं वाटलं की नाही मी मुलगी आहे पण मला मुलगा बनायचं आहे, तर सेक्स चेंज ऑपरेशन करून घेण्यासाठी त्यांना पालकांच्या परवानगीची गरज नाही. आणि पालकांनी जर त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. एखाद्या मुलाला वाटलं की मी मुलगी आहे तर त्याला मुलींच्या वॉशरूम वापरण्याची परवानगी असली पाहिजे. एखाद्या पुरुषाला जर वाटलं मी स्त्री आहे तर त्याला स्त्रियांच्या स्पोर्ट्समध्ये भाग घेण्याची परवानगी असली पाहिजे. हे सगळं घडतं आहे आज. तिथल्या शाळांमध्ये ट्रान्सजेंडर विमेन म्हणजे पुरुष पण ज्याला वाटतं मी स्त्री आहे ते नकली स्तन घालून छोटा स्कर्ट घालून मेकअप करून त्यांना ड्रॅग क्वीन्स म्हणून मुलांना स्टोरीज सांगायला बोलवलं जातं शाळांमध्ये. आपली पण मुलं तिकडे जाऊन शिकतात पण आपल्याला हे कल्पना नाही. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं अमेरिकेत चालू आहे आम्हाला काय करायचं, तर असं नाही. हे आता आज आपण जर याला थांबवलं नाही तर आणखीन काही दिवसांनी आपल्याकडे पण येणार आहे. नाही, इथे ऑलरेडी जे यंग क्रिएटर्स आहेत ना यूट्यूब इन्स्टावरचे त्यांनी ही भाषा बोलायला सुरुवात केली आहे. नुकतंच आपले मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी असं वक्तव्य केलं की मॅन अँड वुमन आर नॉट सेपरेट बायोलॉजिकल एंटिटीज. असं जेव्हा आपले चीफ जस्टिस म्हणतात तेव्हा हा धोका किती आपल्या दाराशी येऊन थांबलेला आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून याच्यावर सगळ्यात मोठा उपाय हा आहे जसं आत्ता शेफालींनी सांगितलं, संस्कार. कुटुंबातले संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते मला वाटतं गेल्या 50-60 वर्षात आपण ते खूप डायल्यूट केलेले आहेत. आपण त्याच्यापासून खूप लांब गेलेलो आहोत. आणि हे संस्कार जोपर्यंत आपल्या घरात घडत नाहीत आणि आपण आपल्या मुलांना जोपर्यंत बळकट करत नाही तोपर्यंत हा धोका आपल्याला टाळता येणार नाही. आणि हा कृपया असं समजू नका की हा कुठला तरी दूरच्या गोष्टी सांगतोय. उद्या परवा आपल्याकडे हे घडणार आहे, तर आपल्याला हे थांबवणं आज अत्यंत आवश्यक आहे. हा धोका सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि म्हणून लाँग टर्म आपली फॅमिली व्यवस्था जी आपल्या देशाची सगळ्यात मोठी शक्ती आहे, आपली संस्कृती, आपली कुटुंब व्यवस्था हे जपणं
हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. पण काही प्रश्न असतील आता प्रेक्षकांचे तर. मगाच्या चर्चेला अनुसरून गोबल्स तंत्र चालू आहे. एक खोटं तुम्ही 10 वेळा सांगितलं की ते खरं म्हणून लोक मानायला तयार आहेत. तर आत्ता काय होतं आहे की शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या ऐवजी तो शिवाजी लुटारू होता वगैरे असं सांगितलं जातं. सावरकरांचा धडा गाळला जातो आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण केलं जातं. तर आत्ता अशी गरज आहे की हे सर्वच्या सर्व हिस्ट्री रिराईट करण्याची गरज आहे आणि ती जितक्या लवकर होईल तेवढं ते चांगलं. कारण आपल्या जुन्या लोकांना थोडंफार तरी माहिती आहे, पण आत्ता इंग्रजाळल्या शाळेमध्ये जॅक अँड जिल शिकवतात आणि येरे येरे पावसा विसरून जातं. तर हिस्ट्री तर फार दूर आहे. ते याच्यावरती तुम्ही काहीतरी प्रकाश टाका, कोणीही पण त्याच्यावर बोलावं, मॅडमनी किंवा तुम्ही. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हे पाठ्यपुस्तकात सुधार झालाच पाहिजे, विशेषतः इतिहासाच्या पुस्तकामध्ये. आणि हे खरं 10 वर्षापूर्वी होणं गरजेचं होतं, पण ते झालेलं नाही आहे दुर्दैवाने. पण आत्ता NEPच्या अंतर्गत नवीन जी NCERTची जी बॉडी गठीत केलेली आहे तिच्या अंतर्गत याचे चेंजेस होण्याचे मला आसार दिसत आहेत. त्याचा अर्थ असा नाही आहे की आव्हान पूर्णपणे पेललं गेलेलं आहे. करण्यासारखं खूप आहेच आहे. त्या मुद्दा तुमचा अगदीच बरोबर आहे. पण हे सगळं होण्यासाठी म्हणून म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो की 16व्या शतकामध्ये 2 महाराज होते. एक होते तुकाराम महाराज आणि एक होते शिवाजी महाराज. तुकाराम महाराजांच्या साहित्यामध्ये आपल्याला एक आदर्श जगाची, एक आदर्श वागणुकीची आपल्याला कल्पना येते की त्यांचे खूप उदात्त विचार होते. शिवाजी महाराजांनी फार कमी लिखाण केलं त्या तुलनेमध्ये. कदाचित जी काही राजकीय पत्रं लिहिली तेवढंच एक लिखाण होतं. पण त्यांच्या कल्पनेमध्ये मात्र असलेलं जे काही विश्व होतं ते त्यांनी प्रत्यक्षात उभे करू शकले. तुकाराम महाराजांबद्दल मात्र दुर्दैवाने असं म्हणता येत नाही, कारण त्यांच्या कुटुंबाची काही वाताहत झाली ते आपण बघतो. म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की जोपर्यंत तुमच्या हातामध्ये राजकीय शक्ती असत नाही तोपर्यंत तुमच्या कल्पनेमध्ये असलेलं राम मंदिर, तुमच्या कल्पनेमध्ये तुमच्या देशाचा भाग असलेलं काश्मीर आणि तुम्ही उपस्थित प्रश्न केल्याप्रमाणे तुम्हाला हवा असलेला अभ्यासक्रम हा कधीही येऊ शकत नाही. एक 10% असलेला समाज, त्याचे उमेदवार जेव्हा उभे राहतात इलेक्शनला ते कधीही टिळा लावून कुठल्या मंदिरामध्ये आरती करताना मला दाखवा, मी तुम्हाला सलाम करतो. पण तुमचा 90% असलेला उमेदवार की जो बहुसंख्य समाजाचा प्रतिनिधी आहे तो मात्र डोक्यावरती टोपी घालून, म्हणजे एखादा खरा मुसलमान पण लाजेल इतका तो खरा मुसलमान झालेला असतो. आणि मग ते कशासाठी, तर त्याला माहिती आहे की हे जे हिंदू वर्ग आहे हा सगळा विखुरलेला आहे. हा 24 तास 12 महिने हा फक्त राजकीय मोडमध्ये असतो. हा कधीही हिंदू म्हणून नसतो. हा कधी राष्ट्रवादीचा, तो कोणी भाजपचा, मग तो शिवसेनेचा. नेत्याला बोलल्यानंतर तो खऱ्या आईवडिलांना शिव्या दिल्यानंतर जेवढा राग येत नाही तेवढा त्याला राग येतो. मग तुम्हाला पहिलं बघावं लागेल की तुमच्या कल्पनेमध्ये असलेला अभ्यासक्रम किंवा तुमचं जीवनमान यासाठी तुम्ही तेवढे श्रद्धावंत आहात का. म्हणून मी नेहमी मोहम्मद पैगंबराला एक महान सेनापती, एक महान नेतृत्व आणि एक महान माणूस म्हणतो. कारण आज तो मृत्यूनंतर 1400 वर्षाने देखील 150 कोटीची आर्मी उभी करून गेला आहे. त्यांचा लहान मुलगा हा मुजाहिद आहे आणि आपला 70 वर्षाचा म्हातारा त्याला तरीही कळत नाही तरी तो एकच वाक्य बोलतो की सर्व धर्म एकच तत्त्व सांगतात. मग सर्व धर्म एकच तत्त्व सांगतात, मग एवढे धर्म कशाला बनवले. अहो सगळे धर्म वेगवेगळी तत्त्व सांगतात म्हणून तर वेगवेगळे धर्म आहेत ना. मग जर मगाशी भरतजींनी उल्लेख केला की आपण बहुसंख्य आहोत, तर आधी आपण एक 4 BHK राहत होतो, मग त्या 3 BHK आता आपण बहुसंख्य आहोत, मग आता 2 BHK होऊ. तर आपला बांगलादेशचं काय झालं, आपल्या अफगाणिस्तानचं काय झालं, आपल्या पाकिस्तानचं काय झालं, ते देखील ह्याच भारताचा हिस्सा होते. मग आज आपल्या देशामध्ये तरी आपल्याला हवं असलेलं घडू शकतं का, तर घडणार नाही. कारण कुठलाही राजकीय नेता तुमचं लांगोल चालन करणार नाही, कारण तुमच्यामध्ये तेवढी राजकीय ताकद आहे का, ती तुम्हाला कमवावी लागेल. त्यासाठी आपल्याला काही काळजी घ्याव्या लागतील. आपल्यामध्येच असलेले काही लोक, काही संघटना स्पष्टपणे नाही 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 आम्ही कुठल्या राजकीय संघटनेचं काम नाही करत. का रे बुवा, तुला तर खूप अपेक्षा असते की मोदींनी तर अगदी त्या इंडोनेशियापर्यंतचा अखंड भारत करावा, मग तो का आपला बाप करेल काय. हां, त्याला पहिली राजकीय ताकद द्यावी लागेल. म्हणजे आपलं घरामध्ये बसायचं
आणि ते काहीतरी भगवा रंग आणून ते रंगवत बसायचं आणि झाला पूर्ण जगावरती आपलं राज्य. तुम्हाला घराबाहेर पाडावं लागेल. तुम्हाला आत्ताचे जे नेते आहेत ते पसंत नाहीत, तुम्ही नेता व्हा, तुम्ही राजकीय पक्ष स्थापन करा, आम्ही तुमच्या मागे उभे राहू. हिंदूंनी कुठल्याही राजकीय पक्षाशी स्वतःची बांधिलकी ठेवण्याऐवजी हिंदू हिताला जो प्राधान्य देईल तो आमचा पक्ष. नमस्कार. एक विनंती आहे फक्त, प्रश्न अगदी थोडक्यात विचाराल प्लीज. नमस्कार. द वायर या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर मागे काही दिवसांपूर्वी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी एक लेख प्रसारित झाला होता आणि सुभाषचंद्र बोस हे कम्युनिस्ट आहेत अशा प्रकारचा तो लेख होता. म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या चारित्र्यावरच त्यांनी आघात केला. दुसऱ्यांदा भगतसिंग यांच्याविषयी म्हटलं जातं की ते कम्युनिस्ट होते. ह्या दोघांविषयी मला स्पष्टता हवी आहे. याच्यात फॅक्ट अशी आहे की तो काळ असा होता की तेव्हा डाव्या विचाराचं असणं ही एक फॅशन होती म्हणा, किंवा तेव्हा लोक भारावलेले होते. कारण तेव्हा डाव्यांचा खरा चेहरा हा जगासमोर आलेला नव्हता. तेव्हा असं वाटायचं डाव्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते नेहमी अत्यंत आकर्षक मुखवटे घेऊन उतरतात. आणि त्यांचा तेव्हा घेतलेला मुखवटा असा होता की गरिबांना न्याय देणे. आता गरिबांना न्याय मिळू नये असं कोणालाच वाटत नाही. त्यामुळे सगळ्या लोकांना असं वाटलं की हा चांगली विचारसरणी आहे, आपण याच्याबरोबर जावं. त्यामुळे नेताजी काय किंवा भगतसिंग काय हे लेनिन आणि मार्क्स वगैरे यांची पुस्तकं वाचत असत आणि त्यांना त्या विषयात रस निर्माण झाला होता, हे खरंच आहे. पण नेताजी आणि भगतसिंग या दोघांची सगळ्यात महत्त्वाची जी ओळख होती ती राष्ट्रवादी होती, देशप्रेमी होती. आणि त्यांना जेव्हा कळलं असतं, जे आता सगळ्या जगाला कळलं आहे, की कम्युनिस्टांचं मूळ उद्दिष्ट हे देशप्रेम नष्ट करणे हे आहे. कारण त्यांना वेगवेगळ्या देशांचं अस्तित्वच नको आहे. त्यांना संपूर्ण जगावर आपला एक छत्री अंमल असावा डाव्या विचारांचा, हे त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळे आता आपण समजून चुकलो आहे की यांना देशप्रेम हे यांच्या दृष्टीने सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आणि हे जेव्हा जर नेताजींना कळलं असतं आणि जर भगतसिंगांना कळलं असतं तर त्यांनी अक्षरशः 10 हात लांब राहिले असते या विचारांपासून. कारण की नेताजींचं काय आणि भगतसिंगांचं काय, सगळ्यात महत्त्वाचं मूल्य त्यांच्या दृष्टीने देशप्रेम हेच होतं. कम्युनिझमबाबत थोडंसं आपण एक समजून घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये जो आदर्शवादी विचार मांडला आहे की बाबा सर्वांना समान इथं हक्क मिळावेत, संपत्ती असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी, तर ही गोष्ट खरंच चांगली आहे. म्हणजे कुणालाही अशी न आवडणारं त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. त्या काळातले मग भगतसिंग असतील किंवा तत्सम जी युवा पिढी दिसते आहे त्यांना त्या विचाराने प्रभावित केलेलं आहे. त्या काळातल्या बहुतांश क्रांतिकारक असतील किंवा स्वातंत्र्य सैनिक असतील सावरकरांसारखे, तर प्रत्येकाचं उद्दिष्ट लक्ष्य हे भारत स्वतंत्र करणं आहे. त्यामुळे त्यांनी ज्यांना स्वतःला ज्या मार्गाने जमेल तो मार्ग त्यांनी अवलंबला. त्यामुळं आज आपण ते कुठल्या विचारसरणीचे होते याच्यावरती जास्त वादविवाद न करता त्यांचं उद्दिष्ट काय होतं, तर बाबा या देशामध्ये स्वतंत्र करणं आणि सगळ्यांना समान न्याय संधी मिळणं हा त्यांचा प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळं आपण सरसकट त्यांना एकदम हे ना कुठल्या तरी पारड्यामध्ये न बसवता आपण त्यांचं ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर कम्युनिस्टांचा हा विचार असेल किंवा सगळ्यांना मिळवता आम्हाला तो मान्य आहे, फक्त त्याच्यासाठी मार्ग कुठला तुम्ही निवडणार. तर कदाचित 1947च्या आधी आपण वेगळे मार्ग अवलंबले देखील असतील, पण 26 जानेवारी 1950ला आपण सगळ्यांनी बसून ठरवलं ना आता की शिक्षण कसं घ्यायचं, आपण लष्करी काय आपलं असलं पाहिजे धोरण, आपलं सामाजिक धोरण काय असलं पाहिजे, आपलं सांस्कृतिक धोरण काय असलं पाहिजे, हे सगळ्यांनी आता आपण ठरवलं. आता आपण सगळ्यांनी जे सीमारेषेच्या आतमध्ये येतात भारताच्या, त्या प्रत्येकाने त्याचं पालन करणे हा एकमेव आहे. वेपन हे फक्त स्टेटने घ्यायचं आहे, माणसांना शिक्षा ही फक्त स्टेटने द्यायची. दुसरं कोणी जो करेल त्याच्याशी चर्चा न करता त्याचं समूळ नायनाट. नक्षलवादी असतील, दहशतवादी असतील, जिहादी, आणखीन कोणी असतील. त्यामुळं आपण भगतसिंग किंवा आता त्यांच्या नावाने मध्यंतरी मी अजून एक खुलासा केला होता की त्यांच्या नावाने तो एक खोटा लेख फिरवला जातो. म्हणजे दरवर्षी ते भगतसिंग जयंती आली की मी नास्तिक का आहे नावाचा एक लेख फिरवला जातो. त्याच्यासाठी ते मग ते भगतसिंगांची जेल डायरी असा संदर्भ देतात, पण ते खोटं आहे. भगतसिंगांच्या जेल डायरीमध्ये असं कुठलंही पत्र नाही हे मी ठासून सांगतो. त्यांच्या पुस्तकामध्ये ते जे येतं ते अदर रायटिंग्जमध्ये येतं,
पण ते लेखन त्यांनी केलेलं आहे असं कुठलाही पुरावा नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला जो स्वातंत्र्याचा लढा आहे तो एका साम्राज्यवादी शक्तीच्या विरोधात होता. आणि त्यावेळेला आपल्याला ब्रिटिशांचं जे राज्य होतं ते स्वतः कॅपिटलिस्ट होते. युरोपियन कंट्रीज जिकडे औद्योगिकरण झालं होतं, त्यामुळं अस्तित्वात असलेली राज्यव्यवस्था उलथवून टाकणं म्हणजे स्वातंत्र्य लढा होता. तेव्हा ब्रिटिशांची साम्राज्य व्यवस्था उलथवून टाकणं. आणि कम्युनिझमचं अंग काय आहे? अस्तित्वात असलेली व्यवस्था उलथवून टाकणं हेच तर आहे ना सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून. त्यामुळं सशस्त्र जो आपला लढा होता म्हणजे 1857 ते सुभाषचंद्र बोसपर्यंत, 57 ते सुभाष असं त्या चळवळीचं वर्णन करतात. तर तो जो सशस्त्र क्रांतीचा लढा आहे त्याला मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्हनं मांडता येतं ना, पण तो खऱ्या अर्थानं काय राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा आहे एका साम्राज्यवादी शक्तीच्या विरोधात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नमस्कार, मी अमोक पोंक्षे. माझा प्रश्न असा आहे की आत्ता आपण मार्क्सिस्ट आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो आहे की कशा पद्धतीने ते समाजामध्ये फूट पाडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मुळात याची आणि ह्याच्याबद्दल आज आपल्याला हिंदू म्हणून इथे चर्चा करायला लागते आहे आणि आपल्या समाजातली काही लोक त्याला बळी पडतात असं आपण म्हणतो आहे. तर मुळात इतिहासात याची सुरुवात कुठून झाली असं तुम्हाला वाटतं आणि आज आपल्याला याची चर्चा करावी लागते म्हणून. आणि दुसरा यालाच जोडून प्रश्न असा आहे की आपण मग या दृष्टीने आपल्या समाजाकडे असं पाहावं का की आपल्याला आज ह्याचा सगळा विचार करायला लागतो, तर आपण कुठेतरी समाज घडवण्यात कमी पडलो असं आपण मानायचं का या बाबतीत? सुरुवात कुठून झाली म्हणजे भारतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? भारतात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना M.N. रॉय यांनी केली स्वातंत्र्यपूर्व काळात. ते कम्युनिस्ट पक्षाचे भारताचे पहिले संस्थापक होते. त्याच्या आधीपासूनही तो डावा विचार आपल्याकडे होता, पण एक पक्ष म्हणून त्यांची स्थापना तेव्हा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कम्युनिस्ट पक्षाचा पहिलेपासून हा सिद्धांत आहे की भारत हे एक कृत्रिम प्रजासत्ताक आहे. भारत एक कृत्रिम राष्ट्र आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भारताचे 14 तुकडे व्हायला पाहिजेत, असं त्यांनी जाहीररित्या आपली पॉलिसी म्हणून लिहून ठेवलेलं आहे. अधिकारी डॉक्ट्रिन म्हणून स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तेव्हा त्यांनी तो मांडला होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की भारत हा एकसंध राहूच शकत नाही, याचे 14 तुकडे व्हायला पाहिजेत. आणि म्हणून जेव्हा JNUमध्ये घोषणा दिल्या जातात की भारत तेरे तुकडे होंगे, तर हे काय अचानक कोणतरी 4 पोरटी उठली आणि त्यांनी घोषणा दिल्या असं होत नाही. ही त्यांची पॉलिसी आहे आणि त्यांनी ती जाहीररित्या मांडलेली आहे. फक्त आपण ते वाचत नाही म्हणून आपल्याला ती कल्पना नसते. तर तेव्हापासूनच हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे. आणि दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे डाव्या विचारांनी अत्यंत प्रभावित झालेले होते. रशियातल्या जो काही एक्सपेरिमेंट होता त्याचं त्यांना खूप आकर्षण होतं आणि त्यामुळे हे कम्युनिस्टांचा पगडा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे राहिला आणि त्याच्याशी आपण लढू शकलो नाही. दुसरं एक गोष्ट घडली की 1969 साली जेव्हा इंदिरा गांधीचं सरकार अल्पमतात गेलं, कारण मोरारजी वगैरे सगळे लोक सोडून गेले, तेव्हा त्यांचं सरकार वाचवण्याचं काम हे डाव्या पक्षांनी केलं. आणि तेव्हा त्यांनी त्याच्या बदल्यात संरक्षण मंत्रालय, अर्थ मंत्रालय असं काही न मागता फक्त शिक्षण मंत्रालय मागून घेतलं. कारण त्यांना हे माहिती होतं की पुढच्या पिढ्यांना जर आपले विचार त्यांच्या मनावर रुजवायचे असतील तर शिक्षण आपल्या हातात पाहिजे. आणि मग शिक्षण मंत्रालय त्यांनी हातात घेऊन शिक्षण मंत्री नुरुल हसन कम्युनिस्ट, त्याच वर्षी त्यांनी JNUची स्थापना केली. आणि मग तिथले सगळे JNU हिस्टॉरियन्स, नुरुल हसन आणि JNU हिस्टॉरियन्स यांनी अत्यंत एक टीम असल्यासारखं अत्यंत चांगल्या कोऑर्डिनेशननी काम केलं. आणखीन हे सगळे विचार आपल्या समाजात इतके रुजवले की आज ते काढून टाकणं आणि त्या इकोसिस्टमशी लढा देणं हे अत्यंत अवघड होऊन बसलेलं आहे. तर यात एक समाज म्हणून आपण कमी पडलो निश्चित म्हणता येईल. पण सरकार आणि ज्यांच्या हातात पॉवर होती त्या लोकांनी इतका ठरवून हा सगळा प्रचार केला आणि सगळ्या इनडॉक्ट्रिनेशन ज्याला आपण म्हणतो ते आपल्या देशात केलं की त्याच्याशी आत्ता कुठे आपण आता जागृत झालो आहे आणि त्याच्याशी एक लढा द्यायला आपण आत्ता सुरुवात केली आहे असं म्हणता येईल. नमस्कार. एक मिनिट, याला मी थोडं समाज म्हणून आपण कमी पडलो का ह्यावर माझं उत्तर देण्याची जबाबदारी नाही आहे, पण तरी बोलून घेतो चान्स मिळाला तर. कोणताही समाज पूर्णपणे सुखी कधीच असू शकत नाही, पूर्ण समृद्ध कधीच असू शकत नाही, पूर्ण सुसंस्कृत कधीच असू शकत नाही.
सुधारणा सतत होत असते. 1947ला इंग्रज जेव्हा जात होते तेव्हा अख्खं जग आपल्यावर हसत होतं की किती महिन्यात या देशाचे तुकडे होणार आणि कोण तुमच्यावर राज्य करणार, कोणती जात राज्य करणार, काय होणार तुमचं, हे अख्खं जग आपल्यावर हसत होतं. आज आपण चंद्रावर आपला ठसा उमटवलाय. समाज प्रगत होत जातो. ऑफकोर्स कमतरता असतात. आता 6-7 जणांचं जर एकत्रित कुटुंब असेल तर त्यात कोणीतरी लो परफॉर्मर असेल, कोणीतरी हाय परफॉर्मर असेल, कोणाच्या तरी स्वभावात कमतरता असतील, कोणाला तरी घर वेगळं करावं वाटत असेल. हे 7-8 जणांच्या घरात होतं एकत्र कुटुंबात. आपण एवढे मोठे काय 18 पगड जातींचे आहोत. तर फॉल्ट लाईन्स आर गोइंग टू बी देअर. मुद्दा काय आहे ना की ह्या समस्या सोडवण्याचं तुमचं मॉडेल काय. मग आम्हाला त्या समस्यांचं भांडवल करून भांडणं लावायची आहेत की चला एकत्र येऊन सोडवायचा प्रयत्न करूया. आम्हाला ह्याच्याकडून घेऊन त्याला द्यायचं आहे की असं मॉडेल तयार करायचं आहे ज्यांनी दोघं मिळून समृद्धी निर्मिती करतील. प्रॉब्लेम इथे आहे. आणि ऑब्व्हियसली शस्त्र हातात घ्यायचं आहे का कायदा घटना त्या चौकटीत करायचं आहे. प्रॉब्लेम तिथे आणि म्हणून चर्चा आहे. दॅट्स इट. नमस्कार, समीर देव. 2 विषयावरती कदाचित तुम्ही सगळेजण काही वेगळं भाष्य करू शकाल असं मला वाटतं. माझ्या अभ्यासाचा विषय आहे नक्षलवाद, माओइझम. 2 गोष्टी लक्षात आल्या की दारुल इस्लाम किंवा ज्या ठिकाणी मुस्लिम राज्य येतं त्या ठिकाणी कम्युनिझम नसतोच. कम्युनिझम तिथेच असतो ज्या ठिकाणी ख्रिश्चन किंवा मुस्लिम कमी असतात, तिथे कम्युनिझम असतं. आणि 2014 नंतर एक इकोसिस्टीम लक्षात यायला लागली. मला असं नेहमी वाटतं खादीचा अंगरखा असतो बाहेरून गांधीवादी, त्याच्या आतमध्ये समाजवादाचा बनियान असतो आणि रक्तामध्ये माओइझम भरलेला असतो. 2014 नंतर खऱ्या अर्थाने समाजवाद आणि गांधीवाद ह्या समाजातून संपलेला आहे. उरलेला आहे तो फक्त माओइझम. फक्त तो वेगवेगळ्या स्वरूपात शहरी नक्षलवाद ज्याला म्हणतो कदाचित, त्यांचा दाखवायचा चेहरा वेगळा असतो. तोच संध्याकाळी त्या कन्याकुमारच्या मिटिंगला जातो, तोच रात्री कोणाला तरी वेगळ्या मिटिंगला भेटतो ज्याच्याकडे शस्त्र असतात किंवा काश्मीरमध्ये त्याचे धागेदोरे चिकटलेले असतात. मला 2 गोष्टी की ह्या 2 विषयामध्ये थोडंसं जास्ती अभ्यास किंवा तुमच्याकडून विवेचन अपेक्षित आहे ह्या 2 विषयावरती. आणि सगळ्यांसाठी हे आणि ह्यासारखे सगळे लोक जे लिहितात ते लाईक करण्यासाठी नाही तर ते शेअर करण्यासाठी आहे. तर आपण आज एवढा निर्णय घेऊ की या संदर्भातलं जे काही लिखाण होईल ते सोशल मीडियावरती फक्त लाईक किंवा कॉमेंटपुरतं मर्यादित न ठेवता आपल्या प्रत्येक ओळखीच्या माणसापर्यंत जाण्यासाठी. कारण आज सकाळी जो विषय झाला, दिस इज नॉट फॉर नॅरेटिव्ज, दिस इज फॉर ट्रूथ. आणि जर ट्रूथ खऱ्या शब्दांमध्ये मांडलं जात असेल तर ते पोहोचवण्याची जबाबदारी आज आपण सगळे मिळून घेऊयात असं मला वाटतं. आणि मगाचा विषय की देर इज नो गांधीइझम, नो समाजवाद, या 2 गोष्टी संपल्या आहेत, ठामपणे वाटायला लागल्या. आणि इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी नसलेल्या देशांमध्ये कम्युनिझम नसतं. एकतर तुम्हाला मार्क्स मानावा लागतो किंवा तुम्हाला कुराण मानावं लागतं. यातला मधला मार्ग नाही आहे आयुष्यामध्ये. किंवा शेवटपर्यंत हरकिशन सिंग सुरजितला फेटा बांधावाच लागतो. हे ह्या आमच्या देशामधला हा एक पद्धती आहे दाखवण्याचे दात आणि खायचे दात. त्याविषयी तुम्ही थोडंसं आणखीन भाष्य केलं तर कदाचित काही नवीन गोष्टी समोर येतील असं मला वाटतं. तुम्ही ज्या 2 याचा उल्लेख केला त्याच्या मूळशी आहे, म्हणजे त्या विचारसरणीच्या मूळशी आहे हिंसा. म्हणजे तुम्ही असा उल्लेख केला की जिथं कम्युनिझम असतो तिथं इस्लाम नसतं, तर जिथं इस्लाम असतो तिथं देखील इस्लाम नसतं. म्हणजे उदाहरणार्थ सौदी अरेबिया, तिथं तुम्हाला कोणी रस्त्यावरती नमाज पडताना दिसणार नाही, कारण तिथले जे शासक आहेत ते त्यांच्यापेक्षा जास्त क्रूर आहेत. त्यामुळं क्रौर्याला त्याच्यापेक्षा जास्त क्रौर्य हे एकच फक्त कंट्रोलमध्ये ठेवू शकतं. हा झाला एक भाग. की जसं मगाशी सरांनी उल्लेख केला होता की पुण्यामध्ये आम्ही काही थोडंफार काम करतो, एक महाराष्ट्र लेवलला आपल्या टीमकडून छोटं मोठं होत असतं. मी आज सगळ्या उपस्थित असलेल्या समारोपाच्या माझ्या समारोपाच्या आहेत असं म्हणतो की हे आता जो माओवाद, शहरी माओवाद कुठं निर्माण होतो, तर जेव्हा आपल्याकडून कुठंतरी भेदभाव होतो, कुठंतरी आपल्याकडून कुणावर तरी अन्याय होतो, कधीतरी एखादी अशी घटना घडलेली असते की ज्याच्यामध्ये भेदभाव अन्याय नसतो, पण हे तिथं तातडीने पोचतात आणि तिथं तर ते निर्माण झाल्याचा आभास निर्माण करून कुणाला तरी असंतोष त्यांच्या मनामध्ये निर्माण करतात. तुमच्यामधलेच कोणीतरी पत्रकार असतील, कोणीतरी सामाजिक कार्यकर्ते असतील, कोणी राजकीय कार्यकर्ते असतील, तुम्ही तातडीने तिथं पोचून पुढं होऊ शकणारी भविष्यातली दंगल, भविष्यातली कुठली तरी घटना ही तुम्ही तिथं पोचून ती थांबवू शकता. असा तुमच्याच मधला एक गट क्रिएट करा आणि ज्याने कोणीतरी लिखाणाची जबाबदारी घ्या, कुणीतरी त्याला जाहिरात करण्याची जबाबदारी घ्या, कुणीतरी त्याला लीगल ॲक्टिव्हिजमचं स्वरूप द्या आणि ती घटना तिथं थांबवा, जेणेकरून ह्यांची जी काही षडयंत्र
रचलेली असतात ती उद्ध्वस्त होऊन जातील. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे समाजवाद किंवा साम्यवाद आता तितका नाही जेवढा पूर्वी होता, पण तो जसं की आता त्रिपुरामध्ये नाही, बंगालमध्ये नाही, केरळमध्ये त्यांची राजकीय सत्ता आहे, पण तो काय साम्यवाद आहे असं नाही. नावात फक्त पार्टीच्या नावात कम्युनिझम आहे, पण त्यांची धोरणं त्यांनी बघितलं तर ते त्यांचा कम्युनिझमचा काही संबंध नाही. पण हे समाजवादींची ताकद जरी आता कमी झाली असली किंवा ते सगळे बॅकफूटवर गेले, संपले असं जरी वाटत असलं तरी उपद्रव करण्याचा किंवा अराजकता निर्माण करण्याची त्यांची ताकद अजून आहे. तुम्ही बघा CAA आंदोलन कसं झालं. CAA आंदोलन हे इस्लामिक आंदोलन होतं का कोणत्याही अँगलनं? इस्लामिक आंदोलन कधी असे प्लॅकार्ड्स घेऊन किंवा निषेध घेऊन किंवा असं शांततेनं महिला आल्यात बसल्यात असं कधी इस्लामिक आंदोलन असतं का? हे लेफ्ट लिबरल आंदोलन होतं आणि ते इस्लाम आणि त्यांची आता युती झालेली आहे. ते जरी कुठे सत्तेत नसले, कुठल्या पॉलिटिकल पॉवरमध्ये नसले, तरी अराजकता निर्माण करण्याचं आणि देशाच्या प्रगतीला खीळ बसवण्याची त्यांची शक्ती अजून आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते आपण अंडर एस्टिमेट करता कामा नये. तेच झालं आपल्या कृषी कायद्याच्या विरोधात जे आंदोलन झालं, ते कोण होते सगळे? ते काय सामान्य शेतकरी होती का? हेच लेफ्ट लिबरल इकोसिस्टीमनं डिझाईन केलेलं आंदोलन होतं, ते हवा दिलेलं आंदोलन होतं. की इस्लामवाद्यांना आत्ता शक्ती कुठून मिळते आहे, जे इंटेलेक्च्युअल शक्ती कुठून मिळते आहे? हे लेफ्ट लिबरल ह्याच मंडळींकडून तर मिळते आहे. नुपूर शर्माचं जे प्रकरण आहे, इतकं का फैलावलं? त्याच्यामागं कुठली इकोसिस्टीम होती? हे लेफ्ट लिबरल इकोसिस्टीम तर होती ना. त्यामुळं त्यांची संघटनात्मक ताकद काही नाही. म्हणजे जसं आता आपले हिंदुत्ववाद्यांची संघटनात्मक ताकद आहे, पण समाजवाद्यांची काही संघटनात्मक ताकद नाही, पण इकोसिस्टम मजबूत आहे. पण त्यांना जो फूट सोल्जर आहे, इस्लामिक फूट सोल्जर ते वापरत आहेत आता देशाच्या विरोधात. आता ब्रेन झाले लेफ्ट लिबरल आणि त्याचे हातपाय झालेत हे इस्लामिक फोर्सेस. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की देशाच्या प्रगतीत खीळ बसवण्याची ताकद अजून त्यांची आहे. नाहीतर एवढ्या प्रचंड बहुमतातलं सरकार काही विषयामध्ये बॅकफूटवर गेलेलं आपल्याला कसं दिसतं? मग त्यांची ताकद आहे ना. त्यामुळं त्यांना आपण टॅकल करावंच लागणार आहे, एक्सपोज करतच राहावं लागणार आहे, त्यांचे षड्यंत्र समाजासमोर आणतच राहावी लागणार आहेत. भरतजींनी सांगितलं ते मी त्याचं एका वाक्यात वर्णन करीन की हिरव्या तलवारीला नेहमी लाल ढाल प्रोटेक्ट करत असते. त्यामुळे इस्लाम आणि कम्युनिस्ट यांची एक युती आहे आणि त्या दोघांनाही जगावर आपला एक एकाधिकारशाही निर्माण करायची आहे. आणि त्या दोघांनाही असं वाटतं की आपण एकमेकाचा उपयोग करून घेतो आहे. तर कोण कोणाचा उपयोग करून घेतो हे आपल्याला काळ सांगेलच. पण उदाहरणच घ्यायचं झालं तर इराणमध्ये जेव्हा पहिल्यांदा क्रांती झाली तेव्हा त्याची सुरुवात कम्युनिस्टांनी केली होती, पण लोकांचा सपोर्ट मिळेना. आणि आयातोल्ला खोमेनी मात्र खूप लोकप्रिय होत होते, विशेषतः ग्रामीण तरुणांमध्ये. तर डाव्यांना वाटलं आपण यांचा उपयोग करून घेऊ, म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर जोडून घेतलं स्वतःला. जेव्हा तिथे इस्लामिक रिव्होल्युशन झालं त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा डाव्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. तर त्यामुळे काय होणार आहे पुढे हे आपल्याला दिसतंय स्पष्ट, पण सध्या तरी त्यांची युती काम करते. आणि जसं आपण मगाशी पाहिलं शोषक आणि शोषित, तर डाव्यांनी इस्लामला शोषित म्हणून जाहीर केलं. त्यामुळे ते अगदी क्रुसेड्सपासून अफगाणिस्तानपर्यंत ते त्यांना सांगत असतात की बघा तुमच्यावर कसा अन्याय झाला. आणि त्यामुळे त्यांना आता कुठल्याही परिस्थितीत कुठलाही विरोध करणं हे शक्यच नाही, कारण एकदा तुम्ही शोषित ठरलात की तुम्हाला विरोध करणं अशक्य आहे. म्हणून मग कितीही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं तरी युरोपमध्ये त्या लोकांना येऊ दे, याच्या मागे कारण हेच आहे. आणि त्यामुळे सगळ्या युरोपच्या आता पूर्ण विध्वंसाच्या टोकावर येऊन ते उभे आहेत. हे असं चालूच राहणार आहे. आपण बघायचं, आपल्याकडे हे होऊ द्यायचं नाही, हा मात्र आपण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न आपण आता थांबूया, खूप उशीर झाला. शेवटचा प्रश्न प्लीज. महाराष्ट्राने अनेक पुरोगामी चळवळी बघितल्या, त्याचं यश पण आपण बऱ्याच वेळाला अनुभवलं. स्त्रीमुक्तीसाठी म्हणा किंवा स्त्री शिक्षणासाठी, बालविवाह वगैरे अनेक. त्यातली एक जी चळवळ होती अंधश्रद्धा निर्मूलनाची, तर आजच्या या काळाच्या संदर्भामध्ये मी स्वतः एक अंधश्रद्धा निर्मूलनाचं कधी काम केलेला एक कार्यकर्ता आहे. तर मला असं फील आलेलं आहे की आता ही चळवळ कालबाह्य झाली आहे का, की चळवळीची आता गरज उरली नाही का आपल्या समाजाला, की त्या चळवळीचं जे काही कार्य आहे ते इतकं म्हणजे आता इतका प्रभाव वाढला आहे की ज्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचा मी कार्यकर्ता आहे किंवा एक कधी काम केलं हे
तर मला थोडा विचार करायला लागतो की मी हे बोलू की नको बोलू. विचारायचं आहे की ह्या कार्याची आता ह्या समाजाला गरज उरली आहे की नाही, आणि असल्यास त्याला आता कुठल्या स्वरूपामध्ये करायला पाहिजे. हॅलो हॅलो हां, तिथे जी काही चर्चा सुरू आहे परस्पर, तर आपल्या समाजाकडून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याकडून सुरू झालेली जी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ आहे त्याच्याबद्दल काहींच्या मनामध्ये थोडेसे मतभेद किंवा काय आपण असं म्हणू की थोडं निगेटिव्हिटीची भावना आहे. मी याकडे फार वेगळ्याने बघतो, एक हिंदुत्ववादी म्हणून बघतो. थोडंसं ऐकून घ्या, पटलं तर स्वीकारा. फार पूर्वी आपल्याकडे काही अंधश्रद्धेतून गोष्टी घडत होत्या, आजही घडतात, ज्याच्यामध्ये नरबळी, ज्याच्यामध्ये पैशांचा पाऊस पडतो, त्यासाठी बळी द्यावा लागतो, अशा काही गोष्टी होत्या. तुम्हाला काहीतरी तुमचं अडचणी आहेत, मग मी तुम्हाला काही वश करून तुम्हाला काही गोष्टी मिळवून देतो, अशा देखील काही गोष्टी होत्या. आपण लक्षात घेतलं पाहिजे की एखादी गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसवणे ही एक वेगळी घटना आणि त्याला शिक्षा मिळवून देणे ही एक वेगळी घटना असते. तर पूर्वीच्या काळी आपल्याला दिसतं आहे की बाबा एखाद्या मुलाची हत्या करण्यासाठी म्हणजे ज्याच्यातून पैशांचा पाऊस पडेल तर असं काहीतरी खड्डा खणला जातो आहे, काहीतरी विधी केले जात आहेत, तसं प्लॅनिंग केलं जातं आहे. पण ही तक्रार जेव्हा पोलिसांकडे आपण करायला जाऊ तेव्हा त्यासाठी खास विशेष काही कलम नव्हता, कारण त्या कलमामध्ये बसवण्यासाठी म्हणून काही असं ठोस स्वरूपाचे शाब्दिक आपल्या कायद्यामध्ये नव्हती. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी ते आंदोलन सुरू केल्यानंतर या विषयामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा तयार झाला. मी असं समजतो वैयक्तिकरित्या त्या आंदोलनाच्या याच्यातून जो कायदा निर्माण झाला त्याच्यामुळं एक हिंदू मूल जरी वाचला असेल तरी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे आमच्या हिंदू धर्मावरती असंख्य असे उपकार आहेत. त्यामुळं तो महान व्यक्ती होता, त्याच्या मृत्यूबद्दल आपण आनंद करणं म्हणजे ही एक प्रकारची विकृती आहे. जे कोणी असं म्हणतात की ते फक्त हिंदू धर्माच्या विरोधात काही करत होते तर त्यांनी जरूर त्यांचं पुस्तक वाचावं, त्यांचं प्रकाशित होत असतं, तर ते खूप वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मी उलट तुम्हाला आवाहन करतो की जे कोणी त्यांच्याशी वाद घालतात की तुम्ही त्या कायद्यांचा वापर करा, आणि जे कोणी आपलं धर्मांतर घडून आणतात, जे कोणी असे अंगावरती पाणी शिंपडतात आणि काहीतरी ते फुटाने फुटावेत तसे ते काहीतरी नाचत असतात, तशांना तुम्ही त्यांचे कायद्यांचा वापर करून आळा घाला. कुणी मुल्ला मौलवी ज्यांचा तुम्हाला राग येतो तो जर कुठल्या आपल्या हिंदू महिलेला त्याच्यातून फसवत असेल तर तुम्ही त्या कायद्याचा वापर करून तो प्रकार रोखा. आता हा झाला एक भाग. आता त्या महान व्यक्तीने जी संघटना निर्माण केली तर त्याचं आज पुढं काय झालं आहे, तर ती एक इस्लामची सेवक झालेली संघटना म्हणून मला दिसते. त्यांनी आता शहरी नक्षलवाद्यांशी हात मिळवणी केल्याचं मला दिसतं आहे की नुकतीच आपली जी 800 वर्षांची परंपरा आहे वारीची, त्याच्यामध्ये त्यांनी काही शहरी माओवादी म्हणून ओळख असलेल्या शीतल साठे असेल, सचिन माळे असेल, ह्यांना सोबत घेऊन कसली तरी एक वेगळी दिंडी काढली. अहो, ज्या विचारांमध्ये दोन तफावत आहे अशा शक्ती जर समोरासमोर आल्या तर त्याच्यातून फक्त संघर्ष आणि दंगलच उद्भवू शकते. मी त्याच्यावरती लिखाण केलं, मग परत पोलिसांनी त्याच्यावरती ॲक्शन घेतली, मग ते काही लोक येत होते ते त्यांना कॅन्सल करावं लागलं. तर आपल्याला त्या संदर्भात हे जे आज कोणी त्याच्यामध्ये काम करा, म्हणजे उदाहरणार्थ मला वाटतं अविनाश पाटील म्हणून आता त्याचे अध्यक्ष आहेत, तर बाबांना तुम्ही देव मानत नाही आहे ना, तुम्ही देव मानत नाही तर आमच्या रामकृष्णाच्या दिंडीमध्ये तुमचं कामच काय. जे लोक रामकृष्णांना शिवाय देतात त्यांचं ते रामकृष्णाच्या दिंडीमध्ये कामच काय, आपल्याला हे त्यांना विचारावं लागेल. त्यामुळं आजची अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची समिती याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे. आपण त्या महान माणसाला या नालायकांसाठी नावं ठेवून उपयोग नाही. ह्याच बाबतीत दुसरा एक पैलू मी आपल्यासमोर आणू इच्छितो. आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा तसा फार वादाचा मुद्दा आहे. श्रद्धा कशाला म्हणायचं आणि अंधश्रद्धा कशाला म्हणायचं. आता उदाहरणार्थ, आता लग्न कार्यामध्ये आपल्याकडं अक्षता टाकतात का तांदूळ टाकतात, त्याच्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका काय. हे वेस्ट आहे अन्नाचं, तांदूळ टाकणं हे लग्न कार्याला अक्षता म्हणून हे वेस्ट आहे. आता ह्याला काय म्हणणार तुम्ही. म्हणजे कुठलीही गोष्ट विवेक जो असतो ना
आता हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले स्वतःला विवेकवादी रॅशनॅलिस्ट म्हणवतात. तुम्ही एक पुस्तक वाचा, ह्याबद्दल थोडाफार उहापोह त्याच्यामध्ये केलेला आहे. अ न्यू आयडिया ऑफ इंडिया, हर्ष मधुसूदन आणि राजीव मंत्री म्हणून 2 तरुण लेखकांनी लिहिलं आहे. त्याच्यात ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल पण भाष्य केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सेविंग रॅशनॅलिझम फ्रॉम रॅशनॅलिस्ट, सो कॉल्ड रॅशनॅलिस्ट. जसं सेविंग सेक्युलॅरिझम फ्रॉम सेक्युलॅरिस्ट म्हणावं लागतं, तसंच सेविंग रॅशनॅलिझम फ्रॉम रॅशनॅलिस्ट, म्हणजे स्वतःला जे विवेकवादी म्हणवतात त्यांच्यापासूनच विवेकाचं रक्षण करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे ते ह्या स्तरापर्यंत गेलेले आहेत की लग्नकार्यामध्ये अक्षता टाकणं हे सुद्धा अंधश्रद्धा आहे. आणि हा जो ॲक्टिव्हिजम आहे आणि त्यांचं दुसरं अंग म्हणजे प्रेशर क्रिएट करायचं. हत्या झाली ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, त्याचा निषेधच झाला पाहिजे. म्हणून लगेच सरकारनं तो कायदा पारित केला, काय अंधश्रद्धेच्या विरोधातला कायदा वगैरे. आता ती अंधश्रद्धा आहे का नाही हे कोण ठरवणार, तर ती कमिटी, ह्या ॲक्टिव्हिस्ट लोकांची कमिटी ठरवणार. म्हणजे लोकांच्या ज्या श्रद्धा, प्रथा, परंपरा आहेत त्याचं तुम्ही क्रिमिनलायझेशन केलं, बरोबर. म्हणजे त्याला गुन्हेगार ठरवणार ना तुम्ही. कोण ठरवणार, तर हे ॲक्टिव्हिस्ट ठरवणार. लेफ्ट लिबरल ठरवणार की तुमची श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, हे आम्ही ठरवू. तो इतका साधा सोपा विषय नाही आहे ना. त्यामुळे त्याचा हा पैलू पण आपण लक्षात घेतला पाहिजे. रॅशनॅलिझम म्हणजे काय, त्यामुळं आता अशी म्हणायची वेळ आली आहे, सेव्ह रॅशनॅलिझम फ्रॉम रॅशनॅलिस्ट. आपण प्रश्न आता थांबूया, खूप उशीर होतोय. फार सुरेख चर्चा झाली आहे. शेफाली, तुषार सरांची रिक्वेस्ट आहे की शेफाली मॅमनी कन्क्लूड करावं. काय करावं नाही, खरोखर अत्यंत चांगला सेशन झाला हा. आणि ओंकारने खूप चांगल्या रीतीने अँकर केलं आणि सगळ्यांचेच पैलू फार महत्त्वाचे होते. आत्ता आपण थोडंसं उशिरा चालतो आहे आणि अजून 2 सेशन्स आहेत. एक विष्णूचं सेशन आहे जे फार महत्त्वाचं आहे, जे वक्फ बोर्ड ॲक्ट हे काय आहे आणि त्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते किती भयंकर आहेत हिंदूंसाठी आणि देशासाठी हे सांगणारं ते सेशन आहे. आणि त्याच्यानंतर जनरल शेकटकर सरांची मुलाखत आहे जी विनय चाटी घेणार आहेत, जी अर्थातच खूप रंगणार आहे. तर आत्ता ह्याच्यात जास्त वेळ न दवडता मी सगळ्यांचे आभार मानते आणि सगळ्या पॅनलिस्टचे, कारण खूपच चांगलं सेशन झालं. आणि आपण आता पुढच्या सत्राकडे वळूया. धन्यवाद.